सुरुवात करू आजच्या भागाला. आपण गेले 2 ते 3 दिवस जे सेशन डेमो सेशन आपले सुरू आहेत त्यामध्ये आजचा विषय आपला चालू घडामोडी, जो सर्वांचा आवडीचा विषय. मात्र या विषयामध्ये आवडीचा इन द सेन्स बाकी विषयांचा अभ्यास करीत असताना आपल्याला थोडंसं काही वेळेला म्हणजे बोरिंग असं होत असतं. त्यावेळेस आपण चालू घडामोडीच्या काही न्यूज पाहिलाय की बरं वाटतं वाचायला, बरोबर. त्यामुळेच आवडीचा असा विषय म्हणून मात्र या विषयाची तयारी करीत असताना आपण याकडे साफ दुर्लक्ष करतो, हे तेवढं सत्य आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, इतिहास, भूगोल, त्यानंतर जे काही आपण विषय आहेत इतर सामान्य अध्ययनचे, विज्ञान, तर या विषयाचा अभ्यास करीत असताना त्याला अधिकचा वेळ देतात आणि त्यानंतर आपल्या या चालू घडामोडी या विषयाकडे दुर्लक्ष करून सर्वात शेवटी म्हणजे परीक्षेला जाता जाता महिनाभर आपण अभ्यासू आणि त्यानंतर पेपर सोडू असं वाटतं आपल्याला, बरोबर. आणि त्यामुळेच व्यवस्थित वाचन होत नाही आणि रिव्हिजन होत नाही आणि त्या अभावी आपल्याला परीक्षेत कमी गुण मिळतात. हे त्यामागचं सत्य आहे जे आपल्याला मान्य करावं लागेल. जे बरेचसे विद्यार्थी आहेत की चालू घडामोडी म्हटल्यानंतर करता येईल शेवटी असा म्हणजे विचार करतो. मात्र जर तुलना जर केली आपण इतर विषयांच्या तुलनेमध्ये, जर आपला जो विषय आहे तर या विषयामध्ये पहा, तुम्हाला कमी गुण आहेत का? अजिबात नाही, बरोबर. म्हणजे जेवढे गुण तुम्हाला इतर म्हणजे पॉलिटीला किती प्रश्न 15 एक प्रश्न विचारतात, त्यानंतर विज्ञानाला 15 प्रश्न, असे जे काही आखून दिले आहेत प्रश्न संख्या आणि गुण, त्याप्रमाणेच चालू घडामोडी या विषयाला देखील किती प्रश्न विचारतात? 15. मग 15 प्रश्न ह्या विषयाला विचारत असताना आपण याकडे अभ्यासाला मात्र त्या विषयाच्या तुलनेमध्ये कमी वेळ का देतो? हा प्रश्न सर्वप्रथम आपल्याला पडायला पाहिजे. आणि त्या अभावीच आपण परीक्षेत पेपर ज्यावेळेस कसाही असो म्हणजे काठीण्य पातळी काही वेळेला अधिकची असते. जसं की आपण कालचा पेपर पाहिल्याच्या नंतर लक्षात येऊन जातं 2 फेब्रुवारीचा की आपल्याला थोडंसं म्हणजे पेपर टफ होता असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. त्याचं कारणही आहे घाईघाईने बऱ्याच जणांनी इयरबुक रेफर करणं असेल किंवा सर्वात शेवटी वाचता येईल म्हणून कुठलं तरी एखादं मार्केटमध्ये पुस्तक असेल, कुठल्या तरी नोट्स रॅन्डमली घेतल्या किंवा कोणाच तरी एक लॉंग सेशन म्हणून आपण एक 4 तासाचं 8 तासाचं एक रिव्हिजन सेशन अटेंड करत असतो. ते रिव्हिजन सेशनमध्ये फक्त रिव्हिजन हे एका दिवसात होत नसते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर वर्षभरातल्या 1.5 वर्षाच्या घडामोडींचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा म्हटल्याच्या नंतर अगदी सुरुवातीपासून त्याची आपल्याला तयारी करावी लागते, हे लक्षात असू द्या. ओके. तर या विषयाची आजचा जो टॉपिक आहे आपला, म्हणजे आपण टॉपिक पुढे घेणार आहोतच, मात्र मुळात याआधी देखील चालू घडामोडी विषयावरती आपले बरेचसे सेशन झालेले होते. त्यातून या विषयाची तयारी कशा प्रकारे करायला हवी आणि त्यानंतर या विषयामध्ये अधिकचे गुण कसे मिळवता येतील असे सेशन आपण घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मी थोडंसं या विषयाबद्दल इंट्रोडक्शन म्हणजे माहिती देतो की आपल्याला काय नेमका अभ्यास कशा प्रकारे करायचा आहे. आणि त्यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये एक एक टॉपिक पाहू, जे लेटेस्ट 1-2 महिन्यामधले काही महत्त्वाच्या घडामोडी ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात असे काही टॉपिक आपण आजच्या भागात घेणार आहोत. एकूणच स्वरूप आजच्या सेशनचं. आणि त्यानंतर सर्वात शेवटी लास्ट म्हणजे काल जो लेक्चर आपला इतिहासाचा झाला होता त्याप्रमाणेच आपण आजही हे जे काही टॉपिक आहेत ते अभ्यासल्याच्या नंतर 2-1 प्रश्न त्यावरती घेणार आहोत. एक उदाहरण दाखल की कशा प्रकारे प्रश्न परीक्षेतही विचारले जातात. तर व्यवस्थित सेशन अटेंड करा आणि त्यानंतर सर्वात शेवटी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर सुरुवात करू. पुन्हा एकदा जे उशिराने जॉईन होत आहेत तर त्यांच्यासाठी आजचा विषय आपला चालू घडामोडी सर्वांना आता माहिती आहे येवाना. आणि या विषयाचं महत्त्व तसेच परीक्षेमध्ये तयारी करीत असताना आपल्याला काय करायला हवं हे थोडंसं चर्चा करूया 5-1 मिनिटं आणि त्यानंतर लगेच टॉपिकला स्टार्ट करूया. त्याचबरोबर तुमचे प्रश्न देखील अपेक्षित आहेत. ठीक आहे. तुम्ही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. त्यामुळे काही प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर सेशन दरम्यान किंवा झाल्याच्या नंतर आवर्जून विचारा. तर विषय आपला चालू घडामोडी. आणि या विषयात कालचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल 2 फेब्रुवारीचा तर बरेच विद्यार्थी म्हणजे अनेक वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी देखील या विषयामध्ये अधिकचे गुण मिळवण्यात म्हणजे यशस्वी ठरले नव्हते. ओके. म्हणजे त्यांना प्रश्न सोडवताच आलेले नाहीत. खूप जण बऱ्याच जणांची तारांबळ उडालेली होती. आपल्याला प्रामुख्याने काय करायचं या विषयात हे लक्षात घेणं आधी गरजेचं आहे. या विषयाची तयारी करीत असताना अगदी सुरुवातीलाच मी सांगेन पहिल्या दिवसापासून, जसं तुम्ही आता 9 नोव्हेंबरच्या उद्देशाने आपले जे काही डेमो सेशन सुरू झालेले आहेत, 9 नोव्हेंबरला जी कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा होत आहे, तर या परीक्षेला सामोरे जात असताना आपल्याला आतापासून हा विषय अभ्यासणं गरजेचं आहे. रोज दिवसातले किमान 2 तास तरी देणं गरजेचं आहे. किमान म्हणतोय मी. इतर विषयांचा तर तुम्ही अभ्यास कराच, मात्र या विषयालाही स्वतः नोट्स काढणं असू द्या किंवा उद्या चालून तुम्ही आपल्या म्हणजे ऍडमिशन घेतल्याच्या नंतर इथे तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रत्येक टॉपिकवरती प्रत्येक घटकावरती त्या ठिकाणी नोट्स देण्यात येतील. ठीक आहे. आणि त्यातूनच तुमचं व्यवस्थित अभ्यास करून घेतला जाईल हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे डेली चालू घडामोडीच्या नोट्स अभ्यासायच्या आहेत. दुसरा एक भाग असा, या ठिकाणी या विषयाचा अभ्यास करीत असताना संदर्भ साहित्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचा गोंधळ होतो की मंथली मॅगझिन अभ्यासावं
का मग रॅन्डमली कुठेतरी टेलिग्रामवरती काही न्यूज टाकतात कोणीतरी करंट अफेअर्सच्या किंवा युट्यूबला येतात, मग ते वाचावं का, एखादा कुठला पुरस्कार लेटेस्ट जाहीर झाला की पटकन आपण घेतो तेवढं ते वाचून बाजूला ठेवतो, बरोबर. तर अशा न्यूज पासून आपल्याला एकतर दूर राहायचंय. मेनली कसं असतं परीक्षेमध्ये तुम्ही जे काही हायलाइटेड टॉपिक अभ्यासून जातात त्यावरती क्वचित प्रश्न हे विचारले जातात. तो अभ्यासणं गरजेचं आहेच, त्यावरती प्रश्न येणारच आहेत, मात्र त्याला अनुसरून जे घटक नेमून दिलेले आहेत त्याचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं फार गरजेचं आहे आणि त्यातूनच आपल्याला अधिकचे गुण मिळवता येतील. ओके, तर त्यासाठी घटक कोणते आहेत? संदर्भ साहित्य अभ्यासत असताना मी संदर्भ साहित्याकडे होतो, ते आधी कंप्लीट करू आणि नंतर घटकाकडे वळू आपण. तर संदर्भ साहित्य म्हटल्याच्या नंतर मॅगझिन म्हणा किंवा इयरबुक म्हणा, हे अभ्यासण्याच्या ऐवजी एक दुसरा मार्ग जो की आपल्याला परीक्षेत या विषयात जास्तीचे गुण मिळवून देऊ शकतो तो म्हणजेच स्वतःचे काढलेले, स्वतःने नोट्स काढलेले, त्यातूनच तुम्हाला जास्तीचे गुण मिळतात. त्याकरिता एखादं वर्तमानपत्र असेल, एक लोकसत्ता बेस्ट आहे, द हिंदू आहेच, तर या वर्तमानपत्रातून तुम्ही नोट्स काढू शकता. त्यानंतर PIB वरती नोट्स आहेत, तिथे तुम्ही बरेचसे म्हणजे युद्ध सराव असतील किंवा भारताच्या इतर देशांसोबत काही भारताने कुठल्याही देशामध्ये जाऊन काही कारवाया वगैरे केलेल्या असतील, कोणाला मदत केलेली असेल, ऑपरेशन राबवलेलं असेल, तर अशाही काही घटना ज्या आहेत वर्तमानपत्रात कमी आणि PIB वरती अधिकच्या आपल्याला दिसून येतात. तर यातून तुम्ही जर नोट्स काढलात आणि ते रिवाइज केलात, तुम्हाला मी आत्ता सांगेन कुठल्याही मासिकाची अदरवाईज इयरबुकची गरज भासणार नाही. आणि हे तुम्हाला हे टाळायचं असेल तर याचाच आधार घेऊन आपण जे नोट्स काढतोय द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या माध्यमातून तुम्हाला व्यवस्थित प्रत्येक टॉपिकचे नोट्स त्या ठिकाणी मिळून जातील. ओके, ते हे तुम्ही अभ्यासू शकता. अदरवाईज आता जे तुम्हाला सांगितले तेवढं तुम्हाला करावं लागेल. स्वतः अभ्यासून नोट्स करणं हे कधीही बेटर राहणार आहे. ठीक आहे. यानंतर दुसरा एक भाग असा, तुम्हाला जर आपले नोट्स पाहायचे असतील तर युट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही म्हणजे आपले रोज एक महत्वाची जी न्यूज आहे तर ते आपण करंट अफेअर्स तिथे मेन्शन करत असतो, तुम्ही ते रीड करू शकता. त्यातून तुमच्या लक्षात येऊन जाईल कशा प्रकारे काही हायलाइटेड टॉपिक आणि काही महत्वाचे मुद्दे तिथे मेन्शन केलेले आहेत. ओके, ते हे पहा, त्यातून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कशा प्रकारे तो आता पुढे अभ्यास करायचा आहे. तर चालू घडामोडी या विषयामध्ये जे घटक नेमून दिलेले आहेत, म्हणजे आयोगाकडनं असं स्पष्टीकरण नाही, आंतरराष्ट्रीय घडामोडी जे आपण इथं केलेलं आहे म्हणजे वर्गीकरण थोडक्यात यावर आधारित प्रश्न आहेत. मात्र सविस्तर आता जर प्रश्नांचे स्वरूप पाहिले किंवा प्रश्न जर आपण मागच्या प्रश्नपत्रिकेतले पाहिले त्यावरती आपल्याला साधारण या घटकांवर प्रश्न विचारले गेल्याचं दिसून येतं. तर महत्वाचं जे घटक आहेत इथे प्रश्न जे विचारतात थोडक्यात इथं विश्लेषण करू आपण याचं आणि त्यानंतर लगेच टॉपिककडे वळूया, आजच्या लेक्चरला सुरुवात करू. तर आंतरराष्ट्रीय घडामोडी सर्वप्रथम, त्यामध्ये इंटरनॅशनल लेवलला तिथे कुठले एखादे समिट असेल, फॉर एक्झाम्पल G7 असेल, जागतिक हवामान बदलाची परिषद असेल, तर अशा परिषदा संपन्न झाल्याच्या नंतर त्याविषयीचा प्रश्न परीक्षेत विचारला जातो. अनेक आंतरराष्ट्रीय करार वगैरे असतील तर त्यामध्ये प्रश्न अपेक्षित असतात, तो एक भाग झाला. त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी अभ्यासत असताना राष्ट्राच्या योजना आहेत त्यानंतर इतर राज्यात, म्हणजे एक लक्षात घ्यायचं आहे प्रश्न म्हणजे काही असं विचारतात असंही नसतं, एक लक्षात घेणं गरजेचं आहे. आता थोडक्यात उदाहरण घ्यायचं म्हणजे आपल्याला आत्ताच राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे काल. आजचं जर वर्तमानपत्र तुम्ही उघडून पाहिलं, कोणतेही वर्तमानपत्र पहा, त्यात तुम्हाला दिसेल मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तर गेल्या अनेक दिवसापासून मणिपूर मध्ये हिंसाचार घडून आलेला होता आणि त्यानंतर तिथून आज जे राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय जे काल घेण्यात आलेला होता आणि त्या दरम्यानच्या ज्या घडामोडी आहेत, तर राष्ट्रीय घडामोडीमध्ये आपल्याला अभ्यास करीत असताना इतर राज्यांमध्ये काय कुठल्या घटना म्हणजे लेटेस्ट मध्ये कुठले टॉपिक असतील तर ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. जसं की आता उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, किंवा एखाद्या राज्याची कुठली योजना आहे तर त्याचा आपल्याला अभ्यास प्रामुख्याने या राष्ट्रीय घडामोडीमध्ये करावा लागणार आहे. आता मणिपूर हिंसाचाराबद्दलचं टॉपिक आपण आधी अभ्यासलेलं होतं, त्यासाठी मग हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी कोणाची समिती नेमली इथपासून ते लास्ट पर्यंत आता राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापर्यंत पूर्ण कालानुक्रमे तो अभ्यासणं गरजेचं आहे. नक्कीच या टॉपिकवरती विधानात्मक स्वरूपात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तरी झाले राष्ट्रीय घडामोडी. त्यानंतर राज्याच्या घडामोडी, त्यात पुरस्कार वेगळा घटक घेतलेला आहेच, मात्र राज्याच्या रिलेटेड कोणते पुरस्कार असतील, काही योजना असतील, व्यक्तिविशेष म्हणजे निवड असेल, यावरती प्रश्न परीक्षेत विचारले जातात. तसेच आर्थिक घडामोडी इथेही आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण यामध्ये देखील म्हणजे राष्ट्रीय राज्याच्या रिलेटेड, जसं की आता आपण पाहतोय GBS जे व्हायरस आहे पुणे या ठिकाणी आलेला, तर त्या संबंधित परीक्षेत प्रश्न अपेक्षित आहे, चर्चेत असणाऱ्यावरती आपल्याला अभ्यासाचा आहे, तो विज्ञानमध्ये येतो. त्यानंतर तंत्रज्ञान, पर्यावरणाशी रिलेटेड असतील टॉपिक हायलाइटेड, त्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट वन संरक्षण, अंतरिक्ष. त्यानंतर प्रामुख्याने युद्ध सराव संरक्षण मध्ये त्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर इस्रोच्या काही मोहिमा आहेत तर त्या मोहिमेबद्दल अंतरिक्षमध्ये त्या मोहिमाबद्दलचे काही महत्वाचे कव्हर करायचे आहेत.
यानंतर पुरस्कार आणि पुस्तके, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय म्हणजे नोबेल पारितोषिक असेल, हमखास प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यावरती आपल्याला तो अभ्यास होऊन जायचंच आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय साहित्य अकादमी असेल, पद्म पुरस्कार असतील, राज्य पुरस्कारामध्ये परत महाराष्ट्र भूषण आहे, त्यानंतर अनेक पुरस्कार आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. आणि पुस्तकेमध्ये प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी कोणते प्रसिद्ध व्यक्ती असेल, एखाद्या व्यक्तीचं कुठे निधन झालं असेल त्याला अनुसरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर्षभरातला चालू घडामोडीचा अभ्यास करीत असताना पुस्तकी हा टॉपिक अभ्यास करतो ज्यावेळेस, त्यावेळेला चर्चेत असणारे व्यक्ती जसं की आर अश्विन, भारतीय कसोटी संघाचा प्रमुख खेळाडू, नुकतीच निवृत्तीची घोषणा केली आणि त्याचं एक पुस्तक आलेलं होतं. त्या संदर्भात तसेच असे काही कोणी निवृत्ती घेतलेली आहे, कोणाचं निधन झालं असेल, एखादं काही वादग्रस्त कुठल्या कारणास्तव चर्चेत असेल, अशा स्वरूपाचे जे काही पुस्तकं असतात त्या व्यक्तींचे त्या रिलेटेड परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यानंतर क्रीडा घडामोडी, प्रामुख्याने इथे आयोगानं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या क्रीडा घडामोडीवरती प्रश्न विचारलेले आहेतच, मात्र मोस्टली हायलाइटेड टॉपिक जर म्हणू आपण तर त्या ठिकाणी आपल्याला ग्रँड स्लॅम स्पर्धा दिसून येतात, त्यावरती बरेचसे प्रश्न विचारले गेलेत. लास्ट पेपरमध्ये जो विचारला गेला नाही त्याचा अर्थ पुढे नक्कीच तो टॉपिक हायलाइटेड असणार आहे. आणि बाकीच्या क्रीडा घडामोडी आहेतच, क्रिकेटशी रिलेटेड आणि तसंच टेनिस आहेच किंवा आणखी क्रीडा घडामोडी असेल किंवा आतापर्यंत थोडंसं एक आणखी महत्वाचा पॉईंट सांगतो मी इथे. या ज्या काही घडामोडी आहेत, आंतरराष्ट्रीय असेल, राष्ट्रीय असेल, क्रीडा असेल, यात आता क्रीडापर्यंत येऊन थांबलो होतं. याचं कारण नुकत्याच खो खोच्या स्पर्धा संपन्न झाल्या. पहिली खो खो स्पर्धा ज्यात भारतानं महिला आणि पुरुष या दोन्ही गटामध्ये वर्चस्व गाजत विजेतेपद मिळवलं होतं आणि या दोन्ही संघानं नेपाळच्या संघाचा पराभव केला होता. आणि ही स्पर्धा दिल्ली या ठिकाणी आयोजित केली गेली होती. पहिलीच आंतरराष्ट्रीय स्तरावरची खो खो स्पर्धा, वर्ल्ड कप, खो खोची वर्ल्ड कप स्पर्धा संपन्न झाली. तर अशा वेळेस मग इथे आता आपल्या भारतीय संघाची कर्णधार कोण, लेडीज मध्ये पुरुषांमध्ये कोण कर्णधार आहे, कोणत्या खेळाडूंनी काय कामगिरी केली, लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दलची माहिती, स्पर्धेबद्दल ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खान याला निवडलं गेलं होतं. बरोबर, आपण वाचलेले असाल तुमच्यापैकी, खो खोची ऍड करताना आपल्याला सलमान खान बऱ्याचदा दिसून येतो. तर अशा प्रकारे इत्यंभूत माहिती ती घ्यावी लागते. आणि इथे फर्स्ट टाइम अशा काही घटना घडलेल्या असतील, कुठलं काही त्या ठिकाणी भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड वगैरे झालेली असेल तर अशाला आपल्याला धरूनच तिथे अभ्यासायचे आहे टॉपिक. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तिविशेष, प्रामुख्याने आता जर पाहायला गेलं एक गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल, जर थोडंसं तुम्ही बारकाईनं पाहिलं, कंबाईनचा पेपर असेल किंवा राज्यसेवेचा जो 1 डिसेंबर रोजी पेपर झाला होता त्यामध्ये देखील निवडला थोडंसं बाजूला सोडून, म्हणजे आता निवड अपेक्षित आहे, लक्षात घ्या. आपल्याला काय वाटतं मागच्या 2-4 पेपरमध्ये या टॉपिक बद्दल विचारले गेले म्हणजे आपण तेच टॉपिक अभ्यासाचा प्रयत्न करतो. व्यक्तिविशेष मध्ये निवड निधन हे महत्वाचे आहेत. त्यामध्ये राज्यसेवेच्या आणि कालच्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये एकाला त्यांनी टार्गेट केलं होतं, ते म्हणजेच व्यक्तिविशेष मध्ये निवड सोडून निधन यावरती त्यांनी फोकस केलं होतं. म्हणजे पहा, स्वामीनाथन यांच्यावरचा प्रश्न राज्यसेवेच्या परीक्षेत आलेला होता आणि कालही राशिद खान जे संगीतकार होते तर त्यांच्याविषयीचा प्रश्न विचारला गेला होता. व्यक्तिविशेष म्हणजे ज्यांचं निधन झालं होतं, तर तो टॉपिक आपल्याला प्रमुख व्यक्तींचं त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. यानंतर दिनविशेष, प्रामुख्याने महत्वाचा एखादा वेळेस विचारला जाऊ शकतो. 2022च्या परीक्षेमध्ये तो प्रश्न विचारला गेला होता. त्याचप्रमाणे आपल्याला दिनविशेषमध्ये सरळ वन लाईनर काही क्वेश्चन असतील किंवा अदरवाईज कुठला सप्ताह असेल, माह असेल, तोही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर अशा प्रकारे घटक तुम्हाला इथे थोडंसं सुरुवातीला एक्सप्लेन केलं मी 5-10 मिनिटं. त्यानंतर प्रत्यक्षात आपण आज टॉपिकला सुरुवात करू. तर त्याआधी इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील विचारायचे तर विचारू शकता. अजून मी ते विचारत जाणार आहे तुम्हाला. आता यानंतर थोडंसं सेशन जो आहे तो आता ऍक्च्युअली आपण लेक्चरला स्टार्ट करतोय खऱ्या अर्थाने, आणि तुम्हाला तो व्यवस्थित अटेंड करून शेवटी 2-1 प्रश्न विचारेल मी, जो आता आपण अभ्यासणार आहोत. 5-7-8 टॉपिक असतील आणि त्या टॉपिकला अनुसरून कुठलाही रॅन्डम 2 क्वेश्चन त्या ठिकाणी घेतलेले आहेत तर ते प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघू म्हणजे तुम्ही किती म्हणजे लक्ष देऊन सेशन अटेंड करताय आणि त्यानंतर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर देता येतात का. सुरुवात करू. काय असेल तर प्रश्न विचारा. येस, एनी क्वेश्चन इथपर्यंत. म्हणजे चालू घडामोडीच्या संदर्भात आणखीन अभ्यासाचं वेळेच्या नियोजनाबद्दल सांगितलं, म्हणजे तुम्हाला 2 तास तरी ऍटलिस्ट रोज देणं अपेक्षित आहे. किंवा थोडासा अधिक वेळ देता आला तर ते तर बेटरच. न्यूजवरती डिपेंड असतं बऱ्याचदा. कधी कधी परीक्षाभिमुख बाबी म्हणजे परीक्षाभिमुख न्यूज नसते आपल्याला अभ्यासाला, त्यावेळेस कमी वेळ होतो आणि मग एखाद्या वेळेस 2-4 टॉपिक एकदमच येऊन म्हणजे असतात. जसं की कुठल्या महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालं किंवा पुरस्कार कोणाला मिळाला, हे तर आहेतच आहे. त्यामुळे त्यात जे ऍव्हरेज टाइम जे कॅल्क्युलेशन केलं तर 2 तास तरी ऍटलिस्ट आपण देणं गरजेचं आहे. आणि मोस्टली त्या टॉपिक जो आपण तुम्ही अभ्यासणार आहात रोजच्या डेली, त्यानंतर वीकली करंट अफेअर्स आपण स्वतः ठरवायचं आणि त्याचं रिवाईज करायचंय. जे नोट्स काढलेले आहेत, कुठं अभ्यासलेलं असणार आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचं तेव्हा एकदा रिव्हिजन, मंथली एकदा रिव्हिजन, प्रश्न वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि परीक्षेला जाताना एकदा रिव्हिजन. अशा स्वरूपात तुम्ही तो टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर तुम्हाला
परीक्षेमध्ये कधीच कमी गुण पडणार नाहीत, हे मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. वेळेचं नियोजन मी सांगितलेलं आहे. संदर्भ साहित्याबाबत एकदमच इयरबुक वरती निर्भर राहू नका, त्यातला आपला तोटा आहे हे लक्षात घ्या. पूर्णच कव्हर होतील बाबी असं नाही आहे तिथं, आणि म्हणून सुरुवातीपासून हळूहळू त्याची सुरुवात करायची आपल्याला. तर सुरुवात करू आता टॉपिकला. अधिकचा वेळ न घेता मला पहिले इंट्रोडक्शन म्हणजे आपण 5-10 मिनिटं आय थिंक गेलेले आहेत आपले. तर तुम्हाला या विषयाबद्दल थोडीशी माहिती व्यवस्थित असावी या कारणाने. तर पहिला टॉपिक तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. यस, काही क्वेश्चन नसतील तर स्टार्ट करू मग. ओके, चलो तर सुरुवात करू. आजच्या भागाला पहिला टॉपिक आपला जानेवारी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त घडलेल्या घटना म्हणजे घडामोडी ज्या आहेत त्यावरती मी आजचं सेशन घेतलेलं आहे. आणि हे फक्त डिसेंबर महिन्यात तुम्हाला न्यूज दिसेल. सुरुवातीलाच पहिली डिसेंबरमध्ये 2024 मध्ये म्हणजे जस्ट 2 महिन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द ऑर्डर ऑफ कुवेतचा द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च सन्मान, हा जो पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे, ज्यावेळेस भारताला नावाजलं जातं, भारताला इन द सेन्स व्यक्तीच्या स्वरूपात असेल, पदाला असेल, तर पंतप्रधान असल्या कारणानेच त्यांना तो पुरस्कार तिथे मिळालेला आहे. आणि असा पुरस्कार मिळणारे डिसेंबर अखेर मध्ये नरेंद्र मोदींना हा जो सर्वोच्च सन्मान कुवेतचा मिळालेला आहे, तर एकूण हा पुरस्कार मिळवणारे म्हणजे एकूण 20 पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत डिसेंबर अखेर. तर प्रामुख्याने 2023 पासून अधिकचे पुरस्कार भारताचे पंतप्रधान वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावरती असतात आणि त्यानंतर त्या देशाचा सर्वोच्च जो सन्मान आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. तर प्रामुख्याने 20 पुरस्कारांची यादी आहे. तर आपले जे जुने लेक्चर पाहिले तुम्ही युट्यूबला आहेत, आताही पाहू शकता. मागे एक 17-18 पुरस्कारापर्यंत आपण पाहिलं होतं, एक लिस्टच एकत्र दिली होती. पुन्हा एकदा रिव्हिजनच्या स्वरूपात ते पुढे असणारच आहे हे लक्षात घ्या. मात्र परीक्षेत यावरती आवर्जून प्रश्न विचारला जाणार आहे. आता इथे स्वरूप कसं असेल प्रश्नाचं मी एक्सप्लेन करून टॉपिकला सुरू करू आपण लगेच. ते नाव लक्षात ठेवायचं, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. ओके, या नावाचा कुवेतचा हा पुरस्कार आहे. त्या देशानं सर्वोच्च सन्मान जो आहे तो नरेंद्र मोदी यांना प्रदान केलेला आहे. मात्र प्रश्न विचारत असताना क्वचित असं विचारलं जातं, द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सर्वोच्च सन्मान कोणत्या देशाने नरेंद्र मोदींना दिलेला आहे? फार क्वचित. ओके, वन लाईनर स्वरूपात क्वेश्चन सोप्या स्वरूपात आपण पाहतोय. मात्र आता त्यांना बरेचसे पुरस्कार कव्हर करायचे असतील एकदम, म्हणजे एवढे पुरस्कार देण्यात आलेले असल्यामुळे त्यावेळेस ते काय करणार आहेत परीक्षेत प्रश्न विचारत असताना, एका बाजूला सर्वोच्च पुरस्कार ज्या देशाने त्यांना सन्मानित केलं ते पुरस्कार एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला देश असणार आहेत. मग त्यांची आपल्याला योग्य जोड्या लावा लागतील. मग त्यासाठी आपल्याला हा एकच पुरस्कार अभ्यासून गरजेचं आहे का? तर नाही. 1-2 असे हायलाइटेड नाही, तर आतापर्यंत नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या सर्व देशांचे सर्वोच्च सन्मान जे आहेत तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात कुठल्या म्हणजे बऱ्याचशा देशांनी म्हणजे भारताच्या एका पंतप्रधानांना सर्वोच्च सन्मानाने पुरस्कार देण्याची पहिलीच वेळ होती बऱ्याच देशांनी, त्यामुळे त्याला फोकस करून परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, त्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं आहे. ओके, तर ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा जो सर्वोच्च पुरस्कार आहे तर तो नरेंद्र मोदी यांना डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तो प्रदान करण्यात आला होता. या पुरस्काराबद्दल काही पॉइंट्स आहेत, जाणून घेऊया आपण. तर भारत आणि कुवेत दरम्यान संबंध अधिक बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा कोणत्या देशाचा आहे पुन्हा पुन्हा मेन्शन करतो. आता सोपं जातं, तुम्ही आता लक्षात ठेवता अभ्यास करत असताना टॉपिक हा कुवेतचा हा पुरस्कार आहे. मात्र ज्यावेळेस तुमच्या समोर परीक्षेला पुढे जात असताना अनेकशे पुरस्कार समोर येतात तेव्हा मात्र कन्फ्युजन होतं रिव्हिजन अभावी. तिथे मात्र रिव्हिजन मस्ट आहेच. रिव्हिजन शिवाय तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. तर कुवेतचा हा पुरस्कार आहे द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर, सर्वोच्च पुरस्कार जो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. सॉरी. यानंतर बायल पॅलेस या ठिकाणी अमीर शेख मेशल अल अहमद अल जबेर अल सबाह यांनी मोदींना हा पुरस्कार दिला. हा सन्मान आपण भारतीयांना आणि भारत कुवेत मैत्रीला अर्पण करत असल्याचे पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला आहे. ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुवेती नाईटहुड आहे, जो देशाचे प्रमुख परदेशी सार्वभौम आणि परदेशी राजघराण्यातील सदस्यांना मैत्रीचे प्रतीक म्हणून दिला जातो. आता पहा, म्हणजे मी एक पॉईंट सांगून थोडंसं थांबतो, इथे गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण प्रामुख्याने कोणाला पुरस्कार, कोणत्या देशाचा पुरस्कार ही प्रथम स्टेजमध्ये म्हणून आपण पहिल्या टप्प्यातील माहिती कव्हर केलेली असते. मात्र कशाकरिता, काय त्याचं मुख्य कारण आहे, त्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
असाही प्रश्न विधानात्मक स्वरूपात ज्यावेळेस प्रश्न त्या ठिकाणी असतील तिथे मेन्शन केलं जाऊ शकतं, म्हणून हा पॉईंट आपण सविस्तर असं मेन्शन केलेला आहे. मोदी यांना एखाद्या राष्ट्राकडून मिळालेला हा एकूण 20वा, आता साधारण 20वा इथे मेन्शन केलेला, मी लगेच आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. 2024 मध्ये डिसेंबर 2024 पर्यंतचा तो 20वा पुरस्कार आहे. यानंतरचे पुरस्काराची नोंद आपण केली नाही. पुन्हा आणखीन काही पुरस्कार त्यांना ऍड झाले असतील तर ते पुढे येतीलच. मात्र डिसेंबर पर्यंत जर पाहायला गेलं तर एकूणच हा नरेंद्र मोदी यांना मिळालेला इतर देशांचा जो सर्वोच्च सन्मानापैकी एकूण 20वा पुरस्कार आहे. ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर याआधी बिल क्लिंटन, प्रिन्स चार्ल्स तसेच जॉर्ज बुश यांसारख्या परदेशी नेत्यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे आधी बाकीच्या इतर देशांचे जे कोणी प्रमुख होते त्यांना दिलेला होता. थोडक्यात भारत कुवेत संबंधाबद्दल इथं मेन्शन केलेत काही पॉईंट. कुवेत हा भारताचा व्यापारी भागीदारी देश आहे. 2023-24 मध्ये द्विपक्षीय व्यापार $10.47 अब्ज इतका आहे. कुवेत भारताचा 6व्या क्रमांकाचा, ओके, इथं ऍडिशनल माहिती आहे. पुरस्काराला अनुसरूनच थोडंसं वाढवलं मी, कारण तो तिथेच टॉपिक संपला. मात्र भारताचे पंतप्रधान कुवेत दौऱ्यावरती असल्या कारणाने तिथे काही घेण्यात आलेले निर्णय किंवा काही प्रमुख बाबी इथे मेन्शन केलेले आहेत. तर पुरस्कार तर देण्यात आला आहे, बरोबर. त्याला अनुसरून आणखी वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला गेला तर तेही लक्षात ठेवायचं आपल्याला. 6व्या क्रमांकाचा कच्चे तेल पुरवठादार देश आहे आणि कुवेत हा भारताचा, आणि भारताची कुवेतला निर्यात $2 अब्ज पर्यंत पोहोचली. ओके, भारतातील कुवेतची गुंतवणूक $10 अब्ज इतकी आहे. नरेंद्र मोदी कुवेत देशाला भेट देणारे मागील 43 वर्षातील पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी 1981 या वर्षी या देशाला भेट दिलेली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने कुवेतचा दौरा केलेला नव्हता. आता मोदींनी तो केलेला आहे. ओके, तब्बल 43 वर्षानंतर. हे काही महत्वाचे पॉइंट्स या पुरस्काराच्या निमित्त. यस, तर हा एक पहिला टॉपिक. त्यानंतर दुसरा थोडासा नियुक्तीकडे वळू आपण. जसं की मी तुम्हाला सांगितलं, निधनचं टॉपिक आपण पाहणार आहोतच पुढे चालून. काही मोस्टली हायलाइटेड टॉपिक इथे घेण्याचा प्रयत्न आहे, त्यात 1-2 महिन्यामधल्या ह्या, आणि त्यात एक नियुक्ती पाहूया आपण. तिथे महत्वाची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली. सविस्तर अशी माहिती या टॉपिक बद्दल घेऊ. ती म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी व्ही राम सुब्रमण्यम यांची नुकतीच निवड करण्यात आलेली आहे. व्ही राम सुब्रमण्यम राष्ट्रीय मानवाधिकार, इथे एक महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात घ्या, पुढे येईलच तो आपल्याला व्यवस्थित नोट करायचा आहे. आजपर्यंत जर पाहायला गेलं जास्तीत जास्त म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात, निवृत्त न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश, त्यांची या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केली जाते. साधारण जर पाहायला गेलं तर इथे थोडासा या पॉईंटकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे बारकाईनं. तो म्हणजेच तर व्ही आर राम सुब्रमण्यम जे आहेत तर ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणारे सर्वोच्च न्यायालयातील केवळ दुसरे न्यायाधीश ठरलेले आहेत. आतापर्यंत निवृत्त सरन्यायाधीश जे होते ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असायचे. मात्र इथे फक्त न्यायाधीश पदावरतीच होते आणि निवृत्त झाले ते सर्वोच्च न्यायालयात. आणि न्यायाधीश पदावर निवृत्त झाल्याच्या नंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणारे केवळ दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत. तर पाहूया आणि महत्वाच्या काही घडामोडी याच्याशी रिलेटेड व्ही राम सुब्रमण्यम यांच्याविषयीची माहिती जाणून घेऊच आपण. त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग काय आहे, त्याची स्थापना कधी झालेली आहे, नेमकं कार्य काय, निवड कशा पद्धतीने केली जाते, त्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार संबंधी अभ्यासत असताना प्रामुख्याने याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, या सविस्तर बाबी आपण इथे नोट करून घेऊ. जेणेकरून या टॉपिकवरती निवड व्यक्तिविशेष म्हणजे जे घटक आपण सुरुवातीला पाहिलं होतं तर त्यामध्ये व्यक्तिविशेष आपण पाहत होतो. तर निवड निधन मी तुम्हाला मेन्शन केलं. त्यामध्ये निवड या घटकामध्ये जर नियुक्ती या घटकामध्ये जर तुम्हाला राम सुब्रमण्यम यांच्याविषयी जर प्रश्न विचारला गेला तर या माहितीतला तो निश्चितपणे असणार आहे. तर पाहूया व्यवस्थितरित्या हा टॉपिक कव्हर करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली. एकूणच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असणारे ते एकूणच 9वे व्यक्ती ठरलेले आहेत. ओके, हे प्रश्न जो आहे कितवे वगैरे वन लाईनर स्वरूपात निश्चितपणे आपल्या परीक्षेत विचारला जात नाही, हे एक लक्षात घ्या. इथे मात्र 9वे आहेत का कितवे याला अनुसरून तुम्हाला त्या ठिकाणी 2 ते 3 विधानं दिसून येतील आणि त्यामध्ये मात्र हा पॉइंट विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. तर एकूणच 9वे अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 2027 पर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे आणि माजी अध्यक्ष होते अरुण कुमार मिश्रा. आणि इथे जो पॉइंट सुरुवातीला मेन्शन केला होता तो पुन्हा एकदा अधोरेखित करतो मी, इथे गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सुब्रमण्यम जे आहेत, राम सुब्रमण्यम सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली
सरन्यायाधीश नसलेले व्यक्ती, ओके, तर तसेच अरुण कुमार हे पहिले होते, अरुण कुमार मिश्रा, आणि त्यानंतर दुसरे जर व्यक्ती कोण असतील तर या ठिकाणी आपल्याला राम सुब्रमण्यम दिसतात. हे लक्षात असू द्या. पहिले कोण, दुसरे कोण, कितवे, म्हणजे किती आहे आतापर्यंत कोणी ते सरन्यायाधीश नसतानाही फक्त न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले होते आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अशापैकी दोन्ही व्यक्तींच्या याला अनुसरून प्रश्न निश्चितपणे परीक्षेत विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. यानंतर पुढे माहिती आपण घेऊ. भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे तोच पॉइंट आहे जो आता सांगितलाय, जो खूप महत्वाचा असल्या कारणाने तुम्हाला तो आणखी एक वेळेस दिसेलच. तर भारताचे माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीद्वारे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जातात. ओके, कशा पद्धतीने नियुक्ती होते ते इथं पाहिलं. प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती विद्युत रंजन सारंगी यांची आयोगाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवड देखील करण्यात आलेली आहे. तर राम सुब्रमण्यम यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. तर एखाद्या व्यक्तीबद्दल निवड असेल निधन, त्यांचा आपण अभ्यास करत असताना प्रामुख्याने आता मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्या बाबी आपण जाणून घेतल्या. मानवाधिकार आयोगाबद्दल आणखी पुढे पाहूच. मात्र ज्या व्यक्तींची त्या पदावरती निवड झाली त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये त्या व्यक्तींनी केलेलं त्याच्या कारकिर्दीतलं काही पॉईंट अनुसरून तिथे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून एकूणच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा थोडक्यात घेतला. तर राम सुब्रमण्यम यांचा जन्म तमिळनाडूतील आहे. ओके, ठिकाण महत्वाचं आहे, कुठले आहेत नावावरून लक्षात येतं. मात्र त्यावेळेस तुम्हाला तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश असेच ऑप्शन असणार आहेत. तिथे आपण गडबडतो. राम सुब्रमण्यम साऊथचे असे नाव लक्षात येतं आपल्या. नक्कीच पश्चिम बंगाल वगैरे नसणार आहेत पर्यायामध्ये, तरी देखील आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तमिळनाडूतील मन्नारगुडी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता. कधी? 30 जून 1958. ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे पुन्हा रिपीट करतो, कारण आहे सरन्यायाधीश नव्हते, न्यायाधीशच होते. आणि परीक्षेमध्ये तसं विचारलं गेलं तर तिथं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही आपल्याला. ओके, कारण न्यायाधीश असणारे फक्त दुसरे व्यक्ती ठरले ज्यांची निवड राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी झालेली आहे. यानंतर हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ते राहिलेले आहेत. या व्यतिरिक्त मद्रास उच्च न्यायालय, तेलंगण उच्च न्यायालय या ठिकाणी देखील ते न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं होतं. राम सुब्रमण्यम 29 जून 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयातून ते निवृत्त झाले होते. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना 102 निवाडी त्यांनी लिहिली. तसेच 2016च्या नोटबंदी धोरण आणि लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये परिस्थितीजन्य पुराव्याची वैधता यावर सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य देखील होते 2016 मध्ये, 2016 मध्ये. तर निवड कशी होते? ओके, सविस्तर नोट करून घेऊ हा टॉपिक, जेणेकरून काही प्रश्न विचारला. राम सुब्रमण्यम यांच्याविषयी माहिती झाली. प्रामुख्याने सुरुवातीला निवड झाली म्हणून आधी माजी अध्यक्ष आणि कोणाची नियुक्ती झाली ते पाहिलं. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाच्या निवड ही कशा प्रकारे केली जाते हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. हे तुम्हाला पॉलिटीमध्ये देखील येईल बघा. म्हणजे करंट रिलेटेड आणखी एक प्लस पॉईंट, करंटचा अभ्यास करीत असताना आपल्याला साधारणपणे असे जर प्रश्न विचारले गेले तर पॉलिटीचा भाग कव्हर होतो आणि करंटमध्ये अधिकचे प्रश्न त्या ठिकाणी संख्या जी आहे 15ची ती आणखीन वाढून येते. 15 प्रश्न जे विचारले जातात त्यापैकी आणखीन प्रश्न आपल्याला असे रिलेटेड जर क्वेश्चन विचारले गेले पॉलिटीच्या आधारावर असेल किंवा लेटेस्ट मध्ये विज्ञानामध्ये करंट अफेअर्स मध्ये आपण अभ्यास करतो, कुठला आजार वगैरे असेल, विषाणू असेल त्याच्याबद्दलची माहिती घेत असतोच. मात्र तो कधी कधी विज्ञानामध्ये देखील टाकला जातो प्रश्न आणि त्यामुळे आपले 15 ऐवजी 10 एक प्रश्न तरी ऑटोमॅटिकली ते वाढतात आणि एक 25 मार्काचा करंट अफेअर आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो साधारणपणे पाहायला गेलं तर. निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्षांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. ओके, या निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या निवड समितीचे अध्यक्ष. कारण सोबत पॉलिटी देखील कव्हर होते, थोडंसं लक्ष देऊन हे करा, कन्फ्युजन व्हायचं नाही. तर या निवड समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान अध्यक्ष, आणि तसेच निवड समितीमध्ये लोकसभेचे अध्यक्ष, गृहमंत्री देशाचे, त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष देखील ह्याचे सदस्य असतात. या निवड समितीचे सदस्य, पंतप्रधान मात्र अध्यक्ष. न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर हा पॉइंट जास्त इम्पॉर्टंट आहे, जो तुम्हाला मी वारंवार मेन्शन केला होता. मी याला बॉक्सेस करून घेतो, तुम्ही पुन्हा एकदा जर पाहत असाल व्यवस्थित नोट करायचा. याच्यावरती प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहे. पहा, न्यायमूर्ती मिश्रा यांच्या निवृत्तीनंतर, ओके, न्यायमूर्ती मिश्रा हे आधीचे होते, त्यांच्या निवृत्तीनंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य विजया भारती यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके, यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर त्याबद्दलची आता माहिती घेऊ आपण सविस्तर.
भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोग संक्षिप्त नॅशनल ह्युमन राईट्स काउन्सिल ही 28 सप्टेंबर 1993च्या मानवी हक्क संरक्षण अध्यादेशांतर्गत स्थापना कधीची आहे? 12 ऑक्टोबर 1993 रोजी स्थापन करण्यात आलेला आहे. ओके, पार्श्वभूमी देखील जाणून घेऊ सविस्तर अशी. 12 ऑक्टोबर 1993 यावेळेस त्याची स्थापना केली आणि एक ती वैधानिक संस्था आहे. या आयोगात एक अध्यक्ष, आत्ताच पाहिलं आपण, 4 पूर्णवेळ सदस्य आणि 4 मानित सदस्य असतात. अध्यक्ष, पंतप्रधान, हे लक्षात ठेवायचं. आता नेमकं काय कार्य आहे मानवाधिकार आयोगाचं ते जाणून घेऊ. मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करणे एक प्रामुख्याने त्याचं कार्य. त्यानंतर भारतीय नागरिकांसाठी न्याय आणि धार्मिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण करणे, तसेच केंद्र आणि राज्य स्तरावरील सरकारमध्ये मानवाधिकारांच्या दृष्टिकोनावर आधारित त्या ठिकाणी काम करणं हे एक प्रमुख त्याचं कार्य दिसून येतं आपल्याला. कार्यकाळ जो आहे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा आपण पाहिला आता 2024 मध्ये निवड झाली डिसेंबरमध्ये आणि डिसेंबर 2027 मध्ये निवृत्त होत आहेत राम सुब्रमण्यम आणि त्यांचा एकूणच 3 वर्षाचा कार्यकाळ आपल्याला पाहायला मिळतो. तर कार्यकाळ जो आहे प्रामुख्याने 3 वर्षे किंवा 70 वर्षापर्यंत जी अट आधी पूर्ण होईल त्यावेळेस ते निवृत्त होतात, म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपवतो. थोडक्यात बोधवाक्य आहे सर्व भवन्तु सुखीनं, म्हणजे सर्व सुखी हो, हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं त्या ठिकाणी बोधवाक्य आहे आणि मुख्यालय जे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी. यस, तर पहा म्हणजे सविस्तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग काय आहे, कार्य काय करतं, निवड कशा पद्धतीने होते, आता कोणाची निवड झाली, ज्या व्यक्तींची निवड झाली त्यांच्याविषयीची पार्श्वभूमी माहिती सर्व सविस्तरशी घेतलेली आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणारे केवळ दुसरे व्यक्ती ठरलेले आहेत, म्हणजे निवृत्त न्यायाधीश असणारे, सरन्यायाधीश नाही. ओके, हे पॉईंट खूप महत्वाचं आहे. मी सुरुवातीला सांगितले, आता हे संपल्याच्या नंतर मेन्शन करतोय. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा टॉपिक निवड मध्ये आपला संपलेला आहे. यानंतर पाहू नेक्स्ट आणखी एक हा एक टॉपिक घेण्याचं कारण ज्येष्ठ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील आणि त्यावेळेस मात्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहेच आणि त्याला अनुसरून एक निवडमध्ये आणखी एक टॉपिक तो म्हणजेच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नुकतंच या ठिकाणी दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे. यूपी सिंग मदान, उरिंदर पाल सिंग मदान यांची नुकतीच म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपला होता आणि त्यानंतर त्यांची जागा जी रिक्त होती राज्य निवडणूक आयुक्तपदी आता दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्या देखरेखीखाली ते पार पडतील. जाणून घेऊ दिनेश वाघमारे यांच्याविषयी आणखी एक नियुक्ती पाहू. राज्यपाल राधाकृष्णन यांनी सरकारची शिफारस मान्य करीत दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी निवड केली आहे. वाघमारे हे मूळचे नागपूर या ठिकाणचे आहेत. एक सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पहा म्हणजे तुम्ही पण आहात प्रेझेंट इथे हे कळायला पाहिजे, त्या कारणास्तव काही जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. एक सोपा प्रश्न, जसं राज्य निवडणूक आयुक्त आपण आता पाहिलंय, दिनेश वाघमारे यांची निवड झाली बरोबर. मला सांगा केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहा सांगता येईल कोणाला? एक सोपा प्रश्न. आता जरी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली असेल, कुठे वाचनात वगैरे आला असेल, नवीन विद्यार्थ्यांकरता स्पेशली, जुने विद्यार्थी जर कोणी असेल तर पटकन आन्सर देऊ शकता, पण ट्राय करा. केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्यांच्या देखरेखीखाली पार पडतात केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या. आणि आपला दुसरा एक लक्षात घ्यायचा घटक, राज्यातील स्थानिक स्वराज्य म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण म्हणजे दोन्ही ठिकाणी म्हणजे पंचायत राज, जिल्हा परिषद याच्या निवडणुका, नगरपालिका, महानगरपालिका याच्या ज्या निवडणुका आहेत त्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या देखरेखीखाली ते पार पडतात. आता दिनेश वाघमारे हे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. सांगता येईल केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत? यस, प्रयत्न करा. सोपा प्रश्न आहे अगदीच, जे ऑनलाईन आहेत त्यांच्याकरिता. यस, आरुष, टिनो, आदित्य. नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण सांगूच तुम्हाला, परंतु एक सोपा प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला, त्यामुळे कदाचित आन्सर मला तुमच्याकडनं अपेक्षित होतं. ठीक आहे. राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत. लेटेस्ट मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका त्यांच्याच देखरेखीखाली पार पडलेल्या होत्या. राजीव कुमार हे लक्षात ठेवायचं नाव. तर येऊ आपण इकडे मूळ आपल्या टॉपिक कडे. तर वाघमारे यांना जो अनुभव आहे म्हणजे प्रशासनात दीर्घकाळापासून ते आहेत कार्यरत आणि नवी मुंबई, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, तसेच ऊर्जा सामाजिक न्याय विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव, अशा विविध पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. ओके, अशा विविध पदावरती त्यांनी काम केलेलं आहे. दिनेश वाघमारे हे 1994च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी
मर्यादित म्हणजे महापालिकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. आता दिनेश वाघमारे यांच्याविषयी नियुक्तीमध्ये जर प्रश्न एखादा दुसरा विचारला गेला विधानात्मक स्वरूपात तर हे स्टेटमेंटमध्ये बरोबर आहे का नाही ते देखील ओळखावं लागणार आपल्याला, म्हणून काही पॉईंट मेन्शन केले. ते सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत. वाघमारे यांना व्यवस्थापन व प्रशासन क्षेत्रातील एकूण 26 वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव देखील आहे. बी इलेक्ट्रॉनिक्स हे एक लक्षात घ्यायचं. आता इथे काय होतं, बऱ्याचदा परीक्षेमध्ये राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत एवढा सोपा प्रश्न बरोबर, त्यासंबंधी त्या कोणाच्या त्यांच्या देखरेखीखाली कोणत्या निवडणुका पार पडतात असाही प्रश्न नसेल. त्या पलीकडे जाऊन त्या व्यक्तीची माहिती घेत असताना ते कोणत्या पदावरती होते, कुठं काम केलेलं होतं, त्यासोबतच आणखीन ऍडिशनल पॉईंट म्हणजेच त्यांचा पेशा काय होता किंवा म्हणजे ते काय कुठल्या म्हणजे कुठलं शिक्षण झालेलं आहे किंवा कुठल्या क्षेत्रात कामाला होते ते महत्वाचा आपला पॉईंट नोट करायचा आहे. तर बी इलेक्ट्रॉनिक्स विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून म्हणजे VNIT त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तर मग दिनेश वाघमारे हे डॉक्टर होते, इंजिनियर होते, म्हणजे काय शिक्षक होते, हे असे प्रश्न सर्वसाधारणपणे वेगळ्या स्वरूपामध्ये असला विचारला जाऊ शकतो. बी इलेक्ट्रॉनिक्स ओके, बी मधील त्याच्या ब्रांच देखील आपण इथे मेन्शन केलेली आहे. ते IIT खरगपूरचे M.Tech कम्प्युटर सायन्स इंजिनियर आहेत. इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड विद्यापीठातून त्यांनी विकास आणि प्रकल्प नियोजन या विषयातून MSc देखील केलेली आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाबद्दल आता जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र एजन्सी आहे. 26 एप्रिल 1994 रोजीची त्याची स्थापना आपल्याला दिसून येते. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जी आहेत ओके, ग्रामीण आणि शहरी स्थानिक, ग्रामीण म्हणजेच पंचायत राज, स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषद, पंचायत राज, पंचायत समिती म्हणजे पंचायत राज मी सर्वच आलो, ग्रामपंचायत याच्या निवडणुका ज्या आहेत. तर ग्रामीण म्हणजे ग्रामीण संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आणि शहरी म्हटल्याच्या नंतर नगरपालिका आणि महानगरपालिका हे लक्षात घ्यायचं आपल्याला. त्या निवडणुका राज्य निवडणूक आयुक्ताच्या देखरेखीखाली पार पडतात. राज्य निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधान परिषद, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. यानंतर महाराष्ट्राचे पहिले निवडणूक आयुक्त होते देना चौधरी. 1994 ते 1999 हा त्यांचा कालावधी होता. पहिले निवडणूक आयुक्त. याआधी उरविंदर पाल सिंग मदान, UP सिंग मदान हे आपले आधीचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. या महत्वाच्या नियुक्तीनंतर जो तुम्हाला टॉपिक सुरुवातीला सांगितला गेला होता क्रीडा घडामोडीमध्ये मोस्टली ग्रँड स्लॅम स्पर्धाविषयी परीक्षेत प्रश्न विचारला जातो. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी लेटेस्ट मध्ये जानेवारी महिन्यातली तसेच वर्षातली पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. तर या स्पर्धेबद्दलची माहिती या ठिकाणी नोट करून घेणार आहोत. वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन 2025. 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा असतात माहितीये सर्वांना. 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा सांगा, म्हणजे क्रमाने सांगा. ओके, पहिली जी स्पर्धा आहे तुम्ही सांगा, मी कधी भरवली जाते ते या ठिकाणी लिहितो. जानेवारीमध्ये पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिसच्या स्पर्धा ज्या आहेत मेन त्या स्पर्धा जानेवारी. त्यानंतर मेच्या एंडिंगला दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा असते आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात ती संपन्न होते. थर्ड वन जुलै, साधारणपणे जुलै ऑगस्ट मध्ये पुढं, आणि नंतर सप्टेंबरमध्ये चौथी ग्रँड स्लॅम स्पर्धा. तर मला सांगा 4 ग्रँड स्लॅम स्पर्धेची नावे सांगता येईल कोणाला? मी इथे रिकाम्या जागा लिहिलेल्या आहेत तिथे मी मेन्शन करणार आहेच. तुमच्याकडनं थोडंसं अपेक्षित आहे. माहिती असेल स्पोर्ट्समध्ये तुम्हाला बऱ्याच जणांना आवड असणार आहे माहिती आहे, तर चला मेन्शन करा, सांगता येईल. आता एक तर इथं झालीच. जानेवारी महिन्यामध्ये साधारण वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा जी आहे ऑस्ट्रेलियन ओपन ती पार पडत असते. ओके, या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धेविषयी परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातात. विजेता असेल प्रामुख्याने, उपविजेता, त्यानंतर भारतातल्या कुठल्या खेळाडूंनी जर भरीव कामगिरी केली असेल, विजेतेपद वगैरे पटकावलेलं असेल त्याच्याविषयीची माहिती साधारणपणे तिथे विचारली जाऊ शकते. त्या अनुषंगाने हा टॉपिक खूप महत्वाचा आहे स्पोर्ट्समध्ये. तर 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आपल्याला पाहायच्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन ओपन पहिली झाली. मे जून मध्ये साधारण फ्रेंच ओपन होत असते दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा. ऑस्ट्रेलियन ओपन जी हार्ड कोर्ट वरती खेळली जाते 1905 ला त्याची सुरुवात पाहायला मिळतं. त्यानंतर फ्रेंच ओपन दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा टेनिसची ती क्ले कोर्ट वरती खेळली जाते. त्यानंतर तिसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा विम्बल्डन जी ग्रास कोर्ट वरती खेळली जाते. वर्षातील तिसरी ग्रँड स्लॅम सिक्वेन्सला आपण पाहतोय. आणि सर्वात शेवटी वर्षातील चौथी ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजेच अमेरिकन US ओपन असे म्हणतात, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा.
तर अशा 4 प्रकारच्या ग्रँड स्लॅम स्पर्धांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि 2024च्या पूर्ण 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्याचे विजेते कोण, पुढे एक आपला सेशन होईलच, त्यावेळेस ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. 24 सायमल्टेनियसली 25च्याही, तोपर्यंत एक्झाम पर्यंत आपल्या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धा पूर्ण होतात. त्यामुळे आपल्या 4ही ग्रँड स्लॅम स्पर्धेविषयी माहिती घ्यायची. लेटेस्ट मधलं विचारणार नाहीत, मात्र ते देखील आपल्याला नोट करणं गरजेचं आहे. सप्टेंबर म्हणजे तोपर्यंत होऊन जाईल, 9 नोव्हेंबरला आपला पेपर असणार आहे. तर पाहूया आता. ही थोडं साधारणपणे तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं. टेनिसच्या 4 स्पर्धा असतात, त्यापैकीच तुम्हाला चित्रात दिसत असेल, मी विजेता आणि उपविजेता आधी मेन्शन करतो. महिला एकेरी, पुरुष एकेरी, त्यानंतर मिक्स दुहेरी असतं, मिश्र दुहेरी आहेच, त्यानंतर पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरीमध्ये स्पर्धा होतात. परंतु दुहेरीपेक्षा सिंगलमध्ये ज्यांनी विजेतेपद मिळवलेलं आहे तर त्यांच्याविषयी परीक्षेत प्रश्न हे विचारले जातात जास्त करून, तर आपण त्याबद्दलची माहिती इथे घेऊया. यस, तर इथे तुम्हाला चित्रात दिसतात, हा एक इटलीचा खेळाडू आहे, याचं नाव आहे यानिक सिन्नर. यावेळेसचा ऑस्ट्रेलियन ओपन वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा तो विजेता आहे. त्यानंतर दुसरी आहे मेडिसिन कीज. मेडिसिन कीज बद्दल एक सांगायचं आहे वैशिष्ट्य, थोडंसं सांगून मी पुढे जातो. पहा, म्हणजे एक इन्स्पिरेशन म्हणू शकतो आपण तिच्याकडनं घेता येईल आपल्याला, मेडिसिन कीज कडनं. जे जुने विद्यार्थी आहेत स्पेशली त्यांच्याही करिता, किंवा आयुष्यामध्ये अनेक तुमच्या आयुष्यात नैराश्य आले असेल आणि कुठल्याही गोष्टी आपल्याला काहीच करायचे इंटरेस्ट वाटत नाहीये, असं ज्यावेळेस तुम्ही हरल्यासारखं वाटतं, त्यावेळेस मात्र या मेडिसिन कीजचं उदाहरण आपल्याला देणं खूप गरजेचं ठरतं आणि तिच्याकडनं आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकतं. इन्स्पिरेशन याकरिता या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा ज्या आहेत, तर या स्पर्धेचं विजेतेपद मिळवणं म्हणजे एक मोठा पल्ला गाठल्यासारखं मानलं जातं. आणि त्यामध्ये तिने यावर्षी महिला एकेरीतील विजेतेपद पटकावलेलं आहे. बेलारुसच्या एरेना सबालेंका, जिने 2 वेळा म्हणजे मागच्या वेळेस 2024 मध्ये आणि 23 मध्ये देखील या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं होतं आणि ती आता हॅट्रिक साधू इच्छित होते आणि तिची हॅट्रिक मोडीत काढत या मेडिसिन कीज अमेरिकेच्या खेळाडूनं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि हे विजेतेपद खास ठरतं, त्याचं कारण हे आहे, आतापर्यंत म्हणजे पहा, एखादा तुम्ही कुठलं ध्येय ठरवलेलं असं, मी इन्स्पिरेशन यासाठी म्हटलेलं आहे, बरेच विद्यार्थी एखाद्या 2 परीक्षेची तयारी केल्याच्या नंतर पास झालं नाही की लगेच निराशही होतात. थोडंसं संयम बाळगणं आणि आपल्यावरती स्वतःवरती आपल्याला विश्वास ठेवणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर त्या ठिकाणी मेडिसिन कीजचं उदाहरण देत असताना 2017 मध्ये तिने एका ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. साधारण मला वाटतं अमेरिकन कदाचित आहे ती ग्रँड स्लॅम स्पर्धा, आणि तिथून तिला पराभव पत्करावा लागला होता. आणि त्यानंतर तब्बल आता जर कॅल्क्युलेशन केलं 17 ते 2025 जवळपास 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर तिने कुठल्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेली नव्हती. बघा, म्हणजे पण तिला विजेतेपद मिळवायचं होतं, तिने हार मानलेली नव्हती. आणि वयाच्या 29व्या वर्षी जे खेळ सुरू केलेला होता, गेली 7-8 वर्षापासून ती खेळते, 8-10 वर्षापासून खेळते. आणि ज्यावेळेस ती एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली होती आणि विजेतेपदापासून हुलकवणी दिली आणि त्याच्यानंतर 1-2 स्पर्धा माणूस ट्राय करत आणि त्यानंतर माघार घेऊन थांबून जातो आपण, मात्र तिने थांबलेलं नाही, तर 8 वर्ष सतत प्रयत्न करत राहिली आणि एके दिवशी तिला यश मिळालं आणि तिला स्वतःवरती विश्वास होता. 29व्या वर्षी तिने हे विजेतेपद मिळवलेलं आहे आणि पहिल्यांदाच या कारकिर्दीतलं पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलेलं आहे. हे एक तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे खास गुण आहे. आणि त्यातल्या त्यात ती इंज्युअर्ड देखील होती आणि या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ती अंतिम सामन्यात आलेली, तिला प्रचंड त्रास होत होता, मांडीचे स्नायू दुखत होते. अशा वेळेस कुठलंही कारण न देता, कुठलेही सबब, म्हणजे आपण बरेचदा कारण सांगतो, सर पोटच दुखते माझं, तापच आली मला, किंवा नाही सर आज मूडच नाहीये, अशा प्रकारचे आपले रिझन असतात आणि आपण जो काही आपला मोटिव्ह आहे त्यापासून भरकटण्याचं कारण तिथूनच त्याला सुरुवात होते. प्रचंड त्रास झाला पाहिजे हे लक्षात घ्या. आपल्याला किती म्हणजे कुठलाही त्रास झाल्याशिवाय पुढे तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळणार नाही, हे मात्र आत्ताच लिहून घ्या. त्या कारणास्तव हिचं उदाहरण त्या ठिकाणी रास्त ठरतं. मेडिसिन कीजचं त्रास होत असतानाही अंतिम सामन्यात तुम्ही पहा, आणखी नाही हायलाइटेड तुम्हाला पाहू शकता तुम्ही, ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतला महिला एकेरीचा अंतिम फेरीतला सामना, समोर एकदम कसलेली खेळाडू होती बेलारुसची अरेना सबालेंका, हिला सामोरे जात असताना आणि एक दुःख होतं मेडिसिन कीज समोर, ते म्हणजेच आपण 8 वर्षापूर्वी अंतिम सामना खेळ होतो एका ग्रँड स्लॅम स्पर्धेचा आणि त्यानंतर आता डिरेक्ट आपण आता ह्या ठिकाणी फेस करतोय एक चांगल्या खेळाडूचा, जे आत्ताच्या कारकीर्द म्हणजे आत्ताच्या कालखंडातली टफ खेळाडू आहे, तिचा सामना करतोय आणि आपल्याला प्रचंड वेदना देखील होत आहेत. आपल्याला जिंकायचं तर आहे, मात्र मी म्हटलं मगाशी स्वतःवरती विश्वास होता आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवत तिने या अंतिम फेरीमध्ये धमाकेदार विजय मिळवत ग्रँड स्लॅम पहिलं ग्रँड स्लॅम विजेतेपद आपल्या नावे केलेलं होतं. तर एकूण स्टोरी थोडीशी त्याच्याबद्दल म्हणजे पहा, आपल्याला संयम ठेवून कार्यरत राहायचं आहे.
त्यामुळेच मेडिसिन कीज बद्दल आपण थोडंसं एक्सप्लेन केलं. यानंतर आता प्रामुख्याने जे काही टॉपिक जो आहे परीक्षाभिमुख आता त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर पुरुष एकेरी सर्वप्रथम चित्रात दिसलेला पहिलाच तुम्हाला मेन्शन केला होता यानिक सिनर हा इटलीचा खेळाडू आहे आणि मेडिसिन कीज महिला एकेरीतली अमेरिकेचे खेळाडू. तर यानिक सिनरनं प्रामुख्याने इटली या देशाचा आहे. काही वेळेला देश या खेळाडूंची विचारतात त्यामुळे ते माहिती असावं. यानिक सिनरनं कारकिर्दीतलं 3रं ग्रँड स्लॅम विजेतेपद आपल्या नावे केलेलं आहे आणि तो इटलीचा खेळाडू आहे. त्यानंतर अलेक्झांडर झ्वेरेव हा जर्मनीचा खेळाडू आहे. अंतिम फेरीत या झ्वेरेवचा पराभव करीत या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद यानिक सिनरनं पटकावलं होतं. याआधी 2024 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं विजेतेपद राखण्यात तो यशस्वी ठरला होता. त्या स्पर्धेचंही विजेतेपद मिळवलं होतं आणि ते त्याच्या कारकिर्दीतलं यानिक सिनरच्या कारकिर्दीतलं 2024 ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं पहिले विजेतेपद ठरलेलं होतं. यानंतर महिला एकेरीतील पाहू. या ठिकाणी विजेते आहे मेडिसिन कीज, उपविजेती एरेना सबालेन्का. ओके, परत पुन्हा देशाची नावे मगाशी मेन्शन केलेलंच होतं मी, तरी देखील इथे लिहून घेऊ आपण कारण ते लक्षात राहणं गरजेचं आहे. कुठल्या देशाची आहे? अमेरिका या देशाचं प्रतिनिधित्व करते मेडिसिन कीज. वयाच्या 29व्या वर्षी तिने विजेतेपद पटकावलं. एरेना सबालेन्का बेलारुसची आहे. हॅट्रिक होण्यापासूनची वंचित राहिली आणि यावेळेस मात्र तिला हॅट्रिक साधू दिली नाही. मेडिसिन कीजनं त्या ठिकाणी विजय प्राप्त केला. बेलारुसची एरेना सबालेन्का. काही वेळेला काय होतं, बरेचसे खेळाडू आहेत मागच्या कामगिरी करतायत, चांगली कामगिरी करतायत अनेक वर्षांपासून, तर तिथे खेळाडू आणि खेळाडूंचा देश असे विचारला जाऊ शकते. 2-4 महिला ज्या सातत्याने अंतिम फेरीत उपांत्य फेरीत प्रवेश करत असतात. काही जणांनी विजेतेपद देखील मिळवलेलं असतं कुठल्या तरी ग्रँड स्लॅम स्पर्धेचं या 2 वर्षातल्या. आणि त्यामध्ये काही एका बाजूला असं एरेना सबालेन्का, मेडिसिन कीज अशी नावे असतील आणि दुसऱ्या बाजूला देशांची नावे असतील. त्यानुसार आपल्याला करेक्शन करावं म्हणजे करेक्ट जोड्या जुळाव्या लागणार आहेत. तर अशाही प्रकारचा प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्यामुळे त्या देशांची नावे इथे त्या कारणाने महत्वाचे ठरतात. नेक्स्ट वन, ऑस्ट्रेलियन ओपन बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. जो पहिला सांगितलं तुम्हाला जानेवारीत वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा पहिली म्हणजे तशी पाहायला गेली तर 1877 ची सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा विम्बल्डन आहे. त्या विम्बल्डनच्या स्पर्धेवेळेस माहिती घेत असताना आपण ते पाहूच. मात्र वर्षातील आधी इथे लिहितो, त्यानंतर परत तुमचं कन्फ्युजन होईल. तुम्ही म्हणाल सर तुम्ही वर्षातील म्हणजे पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणली आणि ऑस्ट्रेलियन आहे का? तर नाही, वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. मात्र सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा ही विम्बल्डन आहे. वर्षातील 3री ग्रँड स्लॅम स्पर्धा जी साधारण जुलै महिन्यात भरवली जाते. ओके, तर वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन बद्दल थोडक्यात माहिती घेऊ. आणि सुरुवात जी आहे या स्पर्धेची ती 1905 वर्षातील पहिली मात्र सर्वात शेवटी सुरुवात जी आहे तर या ऑस्ट्रेलियन ओपनची झालेली आहे. 1905 त्याची सुरुवात आहे. त्यानंतर या 2025ची म्हणजे 25 2025ची कितवी एडिशन होती? 113 113वी स्पर्धा होती ती. ऑस्ट्रेलियन ओपन 113वी एडिशन होती. आणि ही स्पर्धा जी आहे तर ती कोर्ट महत्वाचा आहे, लक्षात घ्या, मगाशी उल्लेख केला होता. ही स्पर्धा हार्ड कोर्टवरती खेळवली जाते. साधारण जर पाहायला गेलं वर्षातील पहिली आणि सर्वात शेवटची म्हणजे शेवटची अमेरिकन ओपन आहे. तर ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा या हार्ड कोर्टवरती खेळवल्या जातात. फ्रेंच ओपन क्ले कोर्ट आणि विम्बल्डन ग्रास कोर्ट. ओके, हे असं लक्षात ठेवा साधारण, त्यात कन्फ्युजन व्हायला नको कोणत्या कोर्टवरती. तर इत्यंभूत माहिती म्हणू शकतो आपण या स्पर्धेविषयी सविस्तर असं जाणून घेतलेलं आहे. स्टोरी टाईप देखील मेडिसिन कीज बद्दलची घटना मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवायचं प्रामुख्याने या वर्षातल्या पहिल्या ग्रँड स्लॅम बद्दल मेडिसिन कीजचं पहिलंच ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि यानिक सिनरचं आपण पाहिलं 3रं विजेतेपद ठरलेलं होतं. त्यावेळेस सलग 2 वेळा त्याने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा यानंतर एक स्पोर्ट्सचा घेतला, आणखी एक स्पोर्ट्सचा घेऊ पुढं. महत्वाचा हायलाइटेड टॉपिक लेटेस्ट मध्ये झालेला. मात्र त्याआधी एक महत्वाचा निर्णय जाहीर म्हणजे आधीच त्या ठिकाणी अनाउन्समेंट करण्यात आलं होतं 2022 मध्ये साधारण. आणि आता 2025 मध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड ज्याला समान नागरिक कायदा UCC ज्याला म्हणतात, तर ते समान नागरिक कायदा लागू करणारं उत्तराखंड हे भारतातील पहिलेच राज्य ठरलेलं आहे. यावरती प्रश्न येऊ शकतो आणि यात प्रश्न विचारत असताना एकच पॉइंट जास्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, तो म्हणजेच हा UCC लागू करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली, एक समिती नेमण्यात आली होती. आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा या समितीच्या अध्यक्षांच्या विषयीचा प्रश्न परीक्षेत अपेक्षित आहे. आता उत्तराखंड हे साधारणपणे आपल्याला माहिती असतं, UCC लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरलं आहे आपल्याला माहिती आहे. मात्र त्याचबरोबर हे लागू करत असताना जो घटनाक्रम होता
तोही आपण ते मेन्शन केला आहे, तो जाणून घेऊ. आणि समान नागरी कायदा म्हणजे काय तर ते पाहूया. 27 मे 2022 मध्ये पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश असणाऱ्या रंजना प्रकाश देसाई हे नाव आपल्याला प्रामुख्याने इथे लक्षात ठेवायचं आहे. यावरती प्रश्न नक्कीच असणार आहे. रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आलेली होती. ओके. उत्तराखंडमध्ये जे UCC लागू करण्यात आलेलं आहे तर त्याकरिता समिती नेमण्यात आली आणि त्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी स्थापन केली गेली. या समितीने 2 फेब्रुवारी 2024 रोजी समान नागरी संहितेचा मसुदा राज्य सरकारला त्या ठिकाणी सादर केला होता मागील वर्षी. त्यानंतर पुन्हा त्यावरती चर्चा झाल्याच्या नंतर अभ्यास होऊन राष्ट्रपतींच्या संमतीनंतर तो आता नुकताच जानेवारीच्या एंडिंगला लागू करण्यात आला. कायद्याचे वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊया. सर्व धर्मातील नागरिकांना UCC लागू म्हणजे काय नेमकं, हा लागू झाल्याच्या नंतर बहुपत्नीत्व असेल किंवा बालविवाह यास आता बंदी असणार आहे. घटनेच्या कलम 342 आणि 366-25 नुसार निर्देशित अनुसूचित जमातींना UCC लागू नाही. कोणाला नाही, कुठल्या घटनेच्या याच्यानुसार कलमानुसार हे देखील महत्वाचं. सर्व नागरिकांच्या विवाह, घटस्फोट, वारसा तसेच लिव्ह इन आदींबाबतच्या हक्काचे आता संरक्षण होणार आहे. विवाहानंतर 60 दिवसात तुम्हाला त्याची नोंदणी करणं बंधनकारक असेल UCC लागू झाल्याच्या नंतर. ओके, ते एक महत्वाचा भाग. आता बहुपत्नीत्व, बालविवाह जे असेल त्यावरती आता बंदी असेल आणि उत्तराखंड UCC लागू करणारं हे एकूणच त्या ठिकाणी पहिलं राज्य ठरलेलं आहे. पुन्हा एकदा एक क्रीडा घडामोडी घेऊ. पृथ्वीराज मोहोळ काही कारणास्तव वादग्रस्त थोडीशी ठरली होती स्पर्धा ही, मात्र तर म्हणजे अंपायरच्या निर्णयावर थोडीशी टीका टिप्पणी करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी काही मल्लांनी गोंधळ घातलेला होता आणि त्यानंतर मात्र शेवटी विजेता तो विजेताच. त्या कारणास्तव आपल्याला विजेता म्हणून यापुढे या 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा नवा विजेता पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा आहे. नुकत्याच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न झाल्या होत्या आणि या स्पर्धेमध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत त्या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे पृथ्वीराज मोहोळ यानं. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. तर साधारण 1961 पासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना स्थापन झाल्याच्या नंतर महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी त्याची स्थापना केली होती आणि त्या वर्षापासून या स्पर्धा भरवल्या जातात. आणि या स्पर्धा विशेष म्हणजे या स्पर्धेचं सांगायचं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपण पॉइंट तर नोट करून घेऊच. मात्र या स्पर्धेबद्दल तुम्हाला माहिती आहे, या स्पर्धेत माती आणि गादी हे 2 विभाग खूप महत्वाचे आहेत आणि त्यावरती स्पर्धा खेळली जाते. आपल्या मातीतला कुस्तीचा खेळ आपल्या मातीतला हे आपल्याला माहिती असतं आणि त्या स्पर्धा त्या पद्धतीने खेळवल्या देखील जातात. मात्र कोणाला माहिती आहे, कोणी सांगू शकतं, कुस्तीचा जो अंतिम सामना असतो तो मातीवरती खेळवला जातो का मॅटवरती? मॅट मीन्स गादी विभागात ज्याला मराठीत म्हणू आपण. आणि जर खेळवला जात असेल तर का, कशावरती? मातीवरती खेळवला जातो तर का मातीवरती खेळवला जातो? आणि गादी विभागात खेळवला म्हणजे मॅटवरती खेळवला जातो तर का म्हणजे मॅटवरती, ते सांगायचंय. सांगता येईल? आपण चर्चा करत असतो बरेचदा, विजेता उपविजेता माहिती असतं आपल्याला, थोडेसे काही बारकावे देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्याच कारणास्तव हा प्रश्न विचारला होता. ओके, तर जाणून घेऊ आपण ते देखील. मॅटवरतीच का असतो? मॅटवरती खेळवला जातो आधी लक्षात घ्या. अंतिम सामना जो आहे तर आधीचे जे प्राथमिक साखळी सामने जे होतात तर मातीवरती होतात काही गादी विभागात आणि त्यानंतर सर्वात शेवटी मॅटवरती म्हणजे गादी विभागात अंतिम सामना संपन्न होतो. आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं, आधी माती विभागावर म्हणजे मातीच कुस्ती खेळली जायची. मात्र महाराष्ट्रातील मल्ल जे आहेत, पैलवान जे आहेत, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती जावेत आणि तिथे अधिक स्पर्धांचं विजेतेपद त्यांनी देखील पटकावं. त्या कारणास्तव किंवा आता ऑलिम्पिकच्या स्पर्धा पहा किंवा कुस्तीच्या स्पर्धा ज्या भरवल्या जातात तर त्या ठिकाणी तिथे मॅटवरती स्पर्धा खेळली जाते, तिथं माती नसते आणि त्यामुळे मातीवरतीच मॅटवरती प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि म्हणून अंतिम सामना तो मॅटवरती खेळला जातो आणि त्या ठिकाणी आपल्या मल्लांना अडचण येऊ नये म्हणून अंतिम सामना हा गादी म्हणजे गादी विभाग किंवा मॅटवरती तो खेळवला जातो. तर जाणून घेऊ पृथ्वीराज मोहोळ या वर्षीचा 2025 मध्ये 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. कितवी स्पर्धा? 67वी, 67 कुस्ती स्पर्धा. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या 67व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा त्या ठिकाणी मान मिळवला आहे.
तर विजेता कोण? पृथ्वीराज मोहोळ. त्यानंतर पृथ्वीराज मोहोळ. उपविजेता महेंद्र गायकवाड सोलापूर. कोणत्या ठिकाणचा आहे उपविजेता ते देखील महत्वाचं. चांदीची गदा थार गाडी ही त्याला देण्यात आलेली होती विजेत्याला. महाराष्ट्र केसरी बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर गादी विभाग, मॅट विभाग सुरुवातीला सांगितले. विजेता उपविजेता हे देखील जाणून घेतलेलं आहे. पुण्याचा आहे पृथ्वीराज मोहोळ आणि 67वी या वर्षाची केसरी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा, केसरी स्पर्धा जी होती ती नुकतीच संपन्न झाली. पार्श्वभूमी जाणून घेऊया आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं काही प्रमुख बाबी ज्या आपल्याला ध्यानात ठेवणं गरजेचं आहे त्या. सुरुवातीला 1961 या वर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटना जी आहे त्याची स्थापना करण्यात आली होती आणि महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेची त्या ठिकाणी स्थापना केली होती 1961 मध्ये. आणि याच वर्षी पहिल्यांदा ज्यावेळेस कुस्ती स्पर्धा संपन्न झाली होती त्यावेळेस पहिले महाराष्ट्र केसरी विजेते ठरले होते तर दिनकर दह्यारी सांगलीचे होते हे. आणि हे पहिले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते ठरलेले होते. ओके, थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. त्याआधी देखील स्पर्धा भरवल्या जात होत्या, मात्र त्याला असं म्हणजे राज्य कुस्तीगीर वगैरे संघटनाचा कुठेही नाव नव्हतं. त्याआधी 20 वर्ष 25 म्हणजे 1950, 55, 45, 60 मध्ये देखील या स्पर्धा भरवल्या गेल्या होत्या. मात्र 61 ला ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस मात्र कुस्ती स्पर्धा राज्य कुस्तीगीर संघटनेच्या वतीने ते आयोजित केले जातात. पहिले विजेते दिनकर दह्यारी हे होते 1961 मध्ये. आणि यानंतर या स्पर्धेचं आणखी सांगायचं म्हणजेच आजपर्यंत सर्वाधिक वेळा विजेतेपद या स्पर्धेचे मिळवलेले खेळाडू जे आहेत ते 2च खेळाडूंनी अशी कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ते 2 खेळाडू कोण त्यांचे नाव जाणून घेऊ. सर्वाधिक वेळा विजेते. ओके, सर्वाधिक वेळा विजेते कोण ठरलेले आहेत? सर्वाधिक वेळा विजेते खेळाडू. तर पहिला 2 खेळाडू आहेत फक्त आतापर्यंत दोघांना अशी कामगिरी केली ज्यांनी ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताब जिंकलाय. 3 वेळा महाराष्ट्र केसरी किताब जिंकलेला आहे. तर सर्वाधिक वेळा पहिल्यांदा नरसिंह यादव, मुंबईचा नरसिंह यादव या मल्लांनी पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी 3 वेळा जिंकण्याची कामगिरी केली होती. मुंबई या ठिकाणचं आहे आणि इयर आहे 2011, 2012, 2013 या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकण्याची किमया केली होती सलग 3 वेळा. त्यानंतर दुसरा क्रमांक विजय चौधरी जळगाव, ठिकाण आहे जळगाव. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे 2011, 12, 13 असं सलग 3 वेळा नरसिंह यादवने जिंकलेली होती स्पर्धा, तसेच विजय चौधरीनं 2000 पुढील वर्षी म्हणजे 2014, त्यानंतर 2015 आणि त्यानंतर 2016 या वर्षी या स्पर्धा जिंकलेल्या होत्या. सर्वाधिक वेळा विजेता जिंकण्याची कामगिरी या 2 मल्लांना आतापर्यंत करता आलेली आहे. याचबरोबर थोडंसं पार्श्वभूमी जर पाहायला गेलं 66व्या कुस्ती स्पर्धेचा विजेता सिकंदर शेख. ओके, त्यानंतर 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता. थोडंसं मागचे आपल्याला माहिती असावं याआधी. आता ती जी स्पर्धा होती 2025 ची ती 67वी स्पर्धा होती. पुन्हा एकदा रिपीट करतो, अहिल्यानगर या ठिकाणी या स्पर्धा भरविण्यात आलेल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आणि आधीची 66वी सिकंदर शेख हा विजेता होता आणि 65व्या कुस्ती स्पर्धेचा विजेता शिवराज राक्षे नांदेडचा हा खेळाडू विजेता ठरलेला होता. तर या स्पर्धेमध्ये आपण पाहायला मिळतं थोडंसं शिवराज राक्षेंनी 55 म्हणजे तुम्हाला टीव्ही मध्ये वगैरे पाहिलेलं असेल, तिथे लात मारताना जो व्हिडिओ समोर आलेला होता, पंचांनी त्या ठिकाणी चुकीचा निर्णय घेतला असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे काही दिवसांनी ते स्पष्ट होईलच. तसं मात्र आता विजेता ज्याला घोषित केलेला आहे त्यालाच कन्सिडर पुढे केलं जाईल. आणि यावेळेस पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा 67व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता आहे. ठीक आहे. आणि उपविजेता सोलापूरचा महेंद्र. तर एकूणच या स्पर्धेविषयी थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती म्हणू शकतो आपण या ठिकाणी मेन्शन केली. पहिली स्पर्धा कोणी स्थापन केलं, कुस्तीगीर संघटना. पहिले विजेते कोण होते, सर्वाधिक वेळा विजेतेपद कोणी पटकावलं, त्यानंतर याआधी विजेतेपद कोणी पटकावलेलं होतं आणि आता विजेता कोण आहे याबद्दलची माहिती या स्पर्धेनिमित्त इथं आपण नोट केलेली आहे. यानंतर नेक्स्ट टॉपिक आपल्या तुम्ही युट्यूब चॅनलवरती लेटेस्ट घडामोडी जर अभ्यासलं, यामध्ये तुम्हाला नुकताच विंदा करंदीकर जीवन गौरव जो पुरस्कार आहे महाराष्ट्र राज्य भाषा विभागाच्या वतीने जो देण्यात येणारा 2012-13 ज्याची सुरुवात झाली होती, तो नुकताच रावसाहेब रंगराव बोराडे लातूर या ठिकाणचे बोराडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला होता.
तर हा जो पुरस्कार आहे, हा पुरस्कार ज्यावेळेस त्यांना मिळाला, 1-2 आठवड्यापूर्वीच आय थिंक हा पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यानंतर नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे. तर व्यक्तिविशेष म्हणजे निधन या टॉपिकमध्ये दोन्ही गोष्टी त्यांच्या कारकिर्दीत लगेच घडल्याच्या असल्या कारणाने थोडंसं चर्चेत आहेत बोराडे, आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला परीक्षेसाठी ती उपयुक्त ठरणार आहे. त्याच अनुषंगाने आपण काही पॉइंट जे आहेत तर इथे नोट करून घेणार आहोत. तर पाहूया. बोराडे, रावसाहेब रंगराव बोराडे यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. लातूर जिल्ह्यातील कडगाव हे त्यांचं गाव आहे. लातूरचे आहेत ते, मराठवाड्यातील. त्या ठिकाणी जन्मलेले बोराडे यांनी आमदार सौभाग्यवती, आयुष्याच्या सायंकाळी, एक होतं गाव, कंस आणि कडबा, कथा, एक तंटामुक्त गावाची, चारा पाणी, पाचोळा लक्षात ठेवायचं. या पाचोळा कादंबरीमुळे ते जास्त चर्चेत आले होते आणि म्हणजे त्या कादंबरीचे एक वैशिष्ट्य आणि त्या कारणास्तव ते परिचित लोकांना परिचित झालेले होते पाचोळामुळेच. त्यानंतर मळणी, बुरुज, नाती गोती इत्यादी कादंबऱ्यांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं. परीक्षेत जर त्यांच्याविषयीचा प्रश्न विचारत असतील त्या कादंबरीला अनुसरून जर विचारलं गेलं असतं तिथे पाचोळाचा उल्लेख मात्र निश्चितपणे असणार आहे. त्यामुळे ते नाव आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. पाहूया पुढे अधिकची माहिती त्यांच्याविषयी घेत असताना. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, तसेच हिंगोली येथे 17व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देखील त्याने भूषवलेलं होतं. आता इथे विधानात्मक प्रश्नात हे देखील महत्वाचं ठरतं. मराठवाड्यातील म्हणजे हिंगोली या ठिकाणी 17वं मराठवाडा साहित्य संमेलन अध्यक्षपद बोराडे यांनी भूषवलेलं आहे. तर व्यक्तिविशेष मध्ये आपण त्यांच्याविषयी माहिती थोडक्यात घेतली. निधन झालं असल्या कारणाने आणि नुकताच त्यांना विंदा करंदीकर साहित्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्याच्या कारणास्तव जो पुरस्कार 2012-13 या वर्षापासून देण्यात येतो, तो पुरस्कार यावेळेस विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जो महाराष्ट्र भाषा विभागाच्या वतीने देण्यात येतो राज्याच्या, तर तो बोराडे यांनाच जाहीर झालेला होता. यानंतर वळूया दुसऱ्या टॉपिककडे, तो म्हणजेच महत्वपूर्ण टॉपिक. तरी आगामी परीक्षेमध्ये मात्र आवर्जून यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजेच युद्ध सरावासंबंधीचा. अनेक युद्ध सराव भारत आणि इतर राष्ट्रांच्या दरम्यान मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याकरिता युद्ध सराव दोन राष्ट्रांच्या दरम्यान आयोजित केले जातात. आलटून पालटून म्हणजे जर युद्ध सरावाला सुरुवात झाली असेल तर कधी भारतात, कधी त्या देशामध्ये जो कोणता दुसरा देश असेल ज्या देशासोबत आपले सराव आयोजित केले जातील. लष्करी सराव असतील, हवाई दल सराव, नौदल सराव, हे कोणतेही सराव जे आहेत ते सराव त्या ठिकाणी संपन्न होत असतात. तर या सरावावरती परीक्षेमध्ये ठिकाण, सरावाची आवृत्ती असेल किंवा सरावाचं नावाला अनुसरून कोणत्या राष्ट्रादरम्यान हा सराव संपन्न होतो असे प्रश्न विचारतात. तर भारत दोन देशांच्या दरम्यान नुकताच सायक्लोन या नावाचा जो सराव आहे तर 2025 मध्ये सुरुवात झालेली आहे. या सरावाला सुरुवात कधी झाली? आता लेटेस्ट सराव शेवटच्या टॉपिककडे, शेवटचा टॉपिक आणि त्यात लेटेस्ट न्यूज ही म्हणजे 10 फेब्रुवारी, जस्ट 10 फेब्रुवारी 25 पर्यंत हा सराव पार पडणार आहे. यातल्या आणखीन बाबी, काही महत्वाच्या घोषणा वगैरे करण्यात आल्या असतील किंवा काही इन्सिडेंट घडले आणि परीक्षेला ते महत्वपूर्ण असतील तर ते आपण द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या वतीने तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचूच. त्याचा भाग दुसरा. परंतु लेटेस्ट टॉपिक घेतलेला आहे आपण 10 ते 22 फेब्रुवारी. हा सराव आणखी सुरूच आहे. जरी आपण टॉपिक आता इथे घेत असलो प्रमुख बाबी ज्या आहेत या सरावाच्या थोडीशी इथे मेन्शन करणार आहे मी अगदी सुरुवातीला. सायक्लोन नावाचा एक संयुक्त लष्करी सराव आहे. इथे कन्फ्युजन होतं. नावात आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक ध्यानात घ्यायचं आहे प्रत्येक टॉपिक अभ्यासत असताना. इथे डेझर्ट सायक्लोन आणि सायक्लोन दोन सराव आहेत भारताचे. दोन देशांसोबत युद्ध सराव आयोजित केले जातात. एक संयुक्त अरब अमिराती सोबतचा आहे ज्याला डेझर्ट सायक्लोन असं म्हटलं जातं, त्या सरावाचं नाव आहे. आणि नुकताच 2023 मध्ये सुरू झालेला सायक्लोन नावाचा सराव, त्याची पहिली आवृत्ती भारतात आयोजित केली गेली होती आणि दुसरी आवृत्ती जी आहे म्हणजे 2024ची मागील वर्षाची या सायक्लोन युद्ध सरावाची ती आवृत्ती इजिप्तमध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा आता 2025 मध्ये या सायक्लोन युद्ध सरावाची तिसरी आवृत्ती भारत आणि इजिप्त या दोन देशांमधला हा जो सराव आहे याची आवृत्ती तिसरी लेटेस्ट आवृत्ती जी आहे भारतातील राजस्थान या ठिकाणी ती आयोजित केली गेली. 10 ते फेब्रुवारी या दरम्यान हा सराव संपन्न होत आहे. त्या सरावाचं खास असं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण जाणून घेऊया. सायक्लोन सराव नाव लक्षात ठेवा. पुढे अनेक सराव येतील. अनेक युद्ध सराव आहेत भारताचे. अमेरिका, जपान, फ्रान्स, श्रीलंका या देशांसोबतचे युद्ध सराव पार पडलेले आहेत आणि ते नावं काय त्याची हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. पुढे चालून ज्या ज्या देशांसोबत जे जे सराव आपले पार पडतील ते आपण नोट करून घेणार आहोतच. सोबतच मागच्या वर्षीचे सराव आपल्याला त्यात ऍड करायचे आहेत.
तर भारत आणि इजिप्त सायक्लोन कन्फ्युजन एवढं सांगूनही आपलं होऊ शकतं रिव्हिजन अभावी. डेझर्ट सायक्लोन आणि सायक्लोन याच्यात कन्फ्युजन व्हायचं नाही. सायक्लोन फक्त असेल तर इजिप्त, डेझर्ट असेल तर संयुक्त अरब अमिराती. तर सायक्लोन हे जे सराव आहे संयुक्त विशेष दलाच्या तिसऱ्या सरावाची आवृत्ती म्हणजे तिसरी आवृत्ती जी आहे राजस्थानमधील महाजन फायरिंग या क्षेत्रात त्याची सुरुवात झालेली आहे. ओके, राजस्थानमधील महाजन फायरिंग या ठिकाणी थर्ड वन आहे, पुन्हा एकदा मेन्शन करतो, तिसरा सराव आहे. हा सराव 10 ते 23 मगाशी तर 22 सांगितलं वाटतं होतं, 22-23 2025 मध्ये 10 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये हा सराव आयोजित केला गेला आहे. सुरूच आहे सराव, 23 फेब्रुवारीला लास्ट डेट. या सरावाची 2024ची आवृत्ती इजिप्त मधील अंशास या ठिकाणी ती आयोजित करण्यात आली होती. मागील आवृत्ती देखील इथे मेन्शन केलेला आहे. पहिली आवृत्ती 2023 मध्ये मगाशी सांगितलं होतं भारतात जैसलमेर या ठिकाणी, ती राजस्थानमध्येच जैसलमेर या ठिकाणी 2023 मध्ये हा सराव आयोजित केला गेला. तर सराव आयोजित करण्याचं नेमकं उद्दिष्ट काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. या सरावात जो भारतात आयोजित केला गेला दोन राष्ट्राच्या दरम्यान, त्याचं कारण मेन उद्दिष्ट काय, तर संयुक्त कारवाई क्षमता विकास आणि विशेष कारवाईसाठी रणनीतींची परस्पर देवाणघेवाण करून दोन्ही देशांमधील लष्करी संबंधांना प्रोत्साहन आणि बळकटी देणे हे सायक्लोन सरावाचे मेन उद्दिष्ट आहे. ओके, मेन कारण या सरावाचं. आता पुढील टॉपिक प्रश्न उत्तराचा असेल, सर्वात शेवटचा. इथपर्यंत जे टॉपिक घेतलेले आहेत, काही प्रमुख टॉपिक 7 टॉपिक आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला. मोस्ट हायलाइटेड असलेले नियुक्ती असेल, पुरस्कार असेल, क्रीडा घडामोडी होतं, त्याचबरोबर शेवटी निधनही पाहिलेले आहे आपण, आणि एक सराव संरक्षण या टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी युद्ध सराव देखील घेतलेला होता. तर एकूणच या सेशन बद्दल किंवा जे टॉपिक अभ्यासलेले आहेत त्यावरती इथपर्यंत तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. पुन्हा एकदा मी तुमच्या प्रश्नाकडे येतो, नसेल तर क्वेश्चनला आपण लगेच स्टार्ट करूया. सो आजच्या भागातले महत्वाचे टॉपिक आपले अभ्यासून झालेले आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, अदरवाईज इथे प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे आतापर्यंत आपण टॉपिक अभ्यासलेले आहेत, ओके, लक्षात घ्यायचं आपल्याला, आतापर्यंत जे या सेशन मध्ये 7 ते 8 टॉपिक मे बी झालेले आहेत मला असं वाटतं, त्यावरच आधारित हे प्रश्न असणार आहेत, पुढील प्रश्न, आणि सोबत तुमचे प्रश्न अपेक्षित आहेत. काय असेल तर विचारा, अदरवाईज या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जे ऑनलाईन आहेत, बरेच जण लेक्चर अटेंड करतायत, इथे काय करायचंय, फक्त आन्सर क्रमांक मेन्शन करायचा आहे. 2-1 प्रश्न आपण इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परीक्षेत प्रश्न कशा प्रकारे विचारले जाऊ शकतात आयोगाच्या वतीने, त्याच धर्तीवरती इथे प्रश्न घेण्याचा हा प्रयत्न. तर आपल्याला विषय अभ्यासल्याच्या नंतर तो समजला का नाही प्रश्न उत्तराच्या स्वरूपातही लक्षात, आणि कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचं आहे एकूणच हे आपल्या ध्यानात येतं. तर पाहूया प्रश्न नेमका काय आहे, आणि तुमचेही कमेंट्स उत्तरे अपेक्षित आहेत. ओके, तर खालील विधाने लक्षात घ्या असा प्रश्न आहे. पहा, एक क्रीडा घडामोडीवर आधारित आपण माहिती घेतली होती, त्यावर विचारला गेलेला प्रश्न, आणि प्रयत्न करा. दिसतोय व्यवस्थित सर्वांना क्वेश्चन? ठीक आहे. ओपन 2025च्या ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावलं. बी विधान आहे, अमेरिकेच्या मेडिसिन कीजने बेलारुसच्या सबालंक्याचा महिला एकेरीची विजेतेपद पटकावले. सांगा, प्रयत्न करा. उत्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळापासून तुम्ही तासभर झालं सेशन अटेंड केलेलं आहे, तास सव्वा तास झालेला आहे आय थिंक, आणि यामध्ये जे सुरुवातीपासून अगदी लाईव्ह आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे उत्तर देण्याचा. फक्त आन्सर क्रमांक मेन्शन करा, व्यवस्थित वाचा. परीक्षेत आपल्याला इतका वेळ नसतो हे लक्षात ठेवायचं आहे. हळूहळू आपल्याला स्पीड वाढवायची आहे. इथे मात्र थोडासा वेळ घेऊ आपण, काही हरकत नाही. सांगा, उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. 2 विधानं दिलेली आहेत, त्यापैकी आपल्याला पहा पर्याय काय दिलेले आहेत, कोणतं विधान बरोबर आहे किंवा कोणतं चुकीचं आहे, का दोन्ही बरोबर का दोन्ही चुकीचे हे ओळखायचे आहेत. पहिला पर्याय ए बरोबर, दुसरा बी बरोबर, तिसरा ए बी बरोबर, चौथा आहे ए आणि बी चूक. येस, बागुल यांनी प्रयत्न केलेला आहे मात्र नाही. पहा, ठीक आहे, तर चालेल, प्रयत्न केलेला आहे, गुड. हा, आदित्य यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. यस, आदित्य बनसोडे यांचं उत्तर अगदी करेक्ट. ओके, म्हणजे तुमचं लक्ष होतं व्यवस्थित, तुम्ही सेशन अटेंड केल्याचा अर्थ असा होतो इथे. येस, गुड आदित्य, आलं लक्षात.
दुसरं विधान इथे चुकीचं आहे. थोडंसं पुन्हा एकदा मी या प्रश्नाकडे येतो. ऑस्ट्रेलियन ओपन हे विधान आहे जे चुकीचं आहे, त्याला आपण करेक्शन करू. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. जे ते पदाबरोबरच यानिक सिनरचं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. दुसरं आहे का त्याचं हे ग्रँड स्लॅम विजेतेपद? नाही. तर किती आहे मग? इथं करेक्शन करायचं आहे आपलं. तिसरे उभरता तारा म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. कार्लोस अल्कराजचं नाव तुम्ही ऐकलं असेल. सध्या टेनिस मधले मागे आपल्याला रॉजर फेडरर, त्यानंतर राफेल नदाल, तसेच नोवाक जोकोविच यांची नावे माहिती आहेत. त्यानंतर आताच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने चांगली काम कार्लोस अल्कराज स्पेनचा खेळाडू दिसतो आपल्याला, आणि इटलीचा यानिक सिनर. तर यानिक सिनरचं हे एकूणच तिसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलेलं आहे. तर मी इथं मेन्शन देखील करतो, पहिलं, दुसरं, तिसरं. पुन्हा एकदा, तर इथं ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्येच अमेरिकन ओपन त्यांनी जिंकलेलं होतं. त्याच्या कारकिर्दीतलं दुसरं ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरलं. त्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2025 या वर्षी, म्हणजे आताच आपण ज्यावर जो टॉपिक घेतलेला आहे, अशी एकूण 3 ग्रँड स्लॅम इथं दुसरं म्हटलेलं होतं. ओके, त्यामुळे पहिलं विधान या ठिकाणी चुकीचं ठरतं, एकूणच तिसरं. आणि जर या प्रश्नामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच असं जर विचारलं गेलं असतं, लक्षात घ्या, तर त्या ठिकाणी मात्र हे दुसरं करेक्ट असतं. ओके, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचं कितवं ग्रँड स्लॅम तसा उल्लेख असता. तर इथे तसं नाहीये. कारकिर्दीतलं एकूण विचारलंय, त्याने आतापर्यंत 3 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत इटलीच्या यानिक सिनरने. राहिला दुसरं विधान, अमेरिकेचे आहे का मेडिसिन कीज? यस, इथपर्यंत बरोबर. परत पुढे पहा, बेलारुसच्या सबालेंकाचा पराभव केला का? तर यस, बेलारुसचीच आहे एरेना सबालेंका. तिचा पराभव करीत या स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद अमेरिकेच्या या खेळाडूनं पटकावलेलं आहे. त्यामुळेच बी विधान या ठिकाणी बरोबर. ओके, पाहूया नेक्स्ट वन. पुढचा प्रश्न, किंवा विधाने निवडायचे आहेत. अ, ब, क 3 एक विधान आहेत. विधानात्मक स्वरूपात प्रश्न म्हणा. या ठिकाणी दुसरा घेतलेला आहे आपण. व्यवस्थित विधान रीड करा, काही घाई नाही आपल्याला इथे सध्या तरी. मात्र यानंतर आपल्याला स्पीड वाढवावी लागणार आहे आणि पटकन आन्सर द्यायचं आहे. ठीक आहे, परीक्षेत अजिबात वेळ नसतो. सर्वात कमी इव्हन राज्यसेवेच्या परीक्षेत तुमचा पेपर 1.5 तासात संपून होतो, तो सोडवू शकता तुम्ही. त्यानंतर अर्ध्या तासाची एक झोप पण होईल तुमची. मात्र इथे तुम्हाला अजिबात वेळ नसतो. प्रश्न वाचल्यानंतर लगेच उत्तराकडे वळावं लागतं. नसेल येत उत्तर तर पुढे स्किप करत पुढे जावं लागतं. त्यामुळे इथे मात्र तुम्ही सावकाश उत्तरे द्या विधान वाचून. मात्र परीक्षेत प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला फास्टली आन्सर द्यायचे आहेत. तर पाहूया विधान काय आहेत. अविधान आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद न भूषवता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपदी निवड होणारे व्ही राम सुब्रमण्यम हे केवळ पहिलेच व्यक्ती ठरले. ब विधान, राम सुब्रमण्यम हे कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. क विधान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात एक अध्यक्ष, 4 पूर्णवेळ सदस्य आणि 4 मानित सदस्य असतात. ओके, मानित सदस्य असतात. तर 3 विधान या ठिकाणी दिलेले आहेत. सांगा. पुन्हा एकदा विधानात्मक व्यवस्थित विचार करा, थोडासा वेळ घ्या हवा तर इथे, आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. एक निवड, पहिलीच आय थिंक आपण टॉपिक, दुसरा टॉपिक मे बी नियुक्तीचा घेतला होता, त्यावर आधारित विधानात्मक स्वरूपात हा प्रश्न. योग्य विधान म्हटलेलं आहे, करेक्ट असं विधान निवडायचं आहे. पर्याय आहेत, पहिला पर्याय अ आणि ब, दुसरा आहे ब आणि क, तिसरा आहे फक्त अ, चौथा आहे फक्त क. प्रश्न दुसरा, 2 एक प्रश्न फक्त आपण इथे घेतलेले आहेत. एक कशा प्रकारे प्रश्न परीक्षेत असू शकतात, आपण एखादा टॉपिक अभ्यासल्याच्या नंतर त्याची उत्तरे देण्यासाठी आपण तयार आहोत का, हे आपल्याला पाहण्याकरिता आजचं हे सेशन तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल. आणि येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या अभ्यासाची देखील रूपरेषा किंवा दिशा कशा प्रकारे असायला हवी, कशी ठरवता येईल याचाही विचार करता येईल. चला तर मित्रांनो, उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य विधान, विधाने निवडा. 3 विधानं दिलेली आहेत. झालेल्या टॉपिक वरतीच प्रश्न विचारला गेलेला आहे. तर करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर. तुमचा आता रीड झाला असेल करून, आणि काहींनी प्रयत्न केलेला आहे. मात्र आपण आता उत्तराकडे एक एक विधान पाहू, पहा उत्तर मिळून जाईल. अविधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद न भूषवता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्षपदी निवड होणारे व्ही राम सुब्रमण्यम हे केवळ पहिलेच व्यक्ती ठरलेत का? नाही, पहिलं विधान चुकीचं आहे. दुसरे आहेत अरुण कुमार मिश्रा, तुम्हाला मी नाव सांगितलं होतं आणि वारंवार तो पॉईंट मी 2-3 वेळेस रिपीट देखील केला होता की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी न निवड होता निवृत्त न्यायाधीश असणारे, म्हणजे फक्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहणारे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होणारे
एकूणच दुसरे व्यक्ती आहेत व्ही रामसुब्रमण्यम. पहिले अरुण कुमार मिश्रा हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे पहिलं विधान इथे चुकीचं आहे. दुसरं पाहू, रामसुब्रमण्यम हे कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलं का? तर नाही. इथे आपण पाहिलं होतं हिमाचल प्रदेश. पुन्हा एकदा तुम्ही मागे जाऊन पाहू शकता, हिमाचल प्रदेश तुम्हाला तिथे दिसून येईल, कोलकाता नाही. ओके, मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं नव्हतं. इतर न्यायाधीश आणखीन उल्लेख केला होता आपण, तर तिथे न्यायाधीश म्हणून काम केलं होतं दुसऱ्या, मात्र कोलकाताचा उल्लेख नव्हता. आणि मुख्य न्यायाधीश, त्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मात्र हिमाचल प्रदेशचे होते ते, त्यामुळे ब विधान देखील इथे चुकीचं आहे. आता लगेच 2 विधानं जर आपण व्यवस्थित अभ्यासलं तर तिसरं विधान आपल्याला वाचण्याची गरज नाही, डिरेक्ट उत्तर मिळून जाईल आपल्याला, कारण योग्य विधाने म्हणलं होतं. आणि पर्यायामध्ये आता तुम्हाला काय आहे, अ ब तर चुकीचे ठरलेले आहेत, योग्य नाही आहेत. ब क संबंधच नाहीये, अ आता चुकलेलं आहेच, ते राहिलं क, फक्त क पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर मानवाधिकार आयोगात 1 अध्यक्ष, 4 पूर्णवेळ सदस्य आणि 4 मानित सदस्य असतात. ठीक आहे. सो अशा प्रकारचा हा आपला दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्ण झाला. आलं लक्षात? जो टॉपिक व्यवस्थितरित्या अभ्यासलेला आहे त्यावरती 2 प्रश्न या ठिकाणी घेऊन सराव करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे आपण. तर काही 5-7 जे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि यानंतर आपले सेशन ज्यावेळेस तुम्ही मेन बॅचमध्ये याल त्यानंतर कशा प्रकारे असतील तुम्हाला लक्षात आलेलं असेल. यापेक्षा म्हणजे आणखीन आणि व्यवस्थित आणि महत्त्वाचे टॉपिक जे आहेत 1-2 वर्षातल्या, म्हणजे जवळपास 9 नोव्हेंबरची तयारी करताय म्हटल्याच्या नंतर आपल्याला साधारण 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घ्यावाच लागणार आहे, काही हायलाइटेड टॉपिक सहित. त्या कारणास्तव 24च्या आणि 25च्या महत्त्वपूर्ण घडामोडी आपण अशाच पद्धतीने आपल्या बॅचमध्ये देखील असणार आहेत सविस्तर. आणि प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न देखील अधिकचे, इथे तरी मी 2 प्रश्न घेतलेले आहेत, मात्र ज्या वेळेस आपला टॉपिक होईल लगेच प्रश्न देखील असणार आहेत आणि व्यवस्थितरित्या तो आपण कव्हर देखील करणार आहोत. यानंतर आजच्या भागात इथेच थांबू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.